विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेणार आहोत इयत्ता 9वीचं 2 चलातील रेषीय समीकरणे संकीर्ण प्रश्नसंग्रह 5। तर बघा, यामध्ये पहिला प्रश्न विचारण्यात आलेला आहे, खालीलपैकी योग्य पर्याय निवडा। आता त्याच्यामध्ये बघा, पहिलं प्रश्न काय आहे तर 3x + 5y = 9 आणि 5x + 3y = 7। तर x + y ची किंमत काढा म्हणून सांगितले। म्हणजे इथं आपल्याला 2 रेषीय समीकरण दिलेली आहेत जे की 2 चलामधील आहेत आणि त्याच्यावरून काय विचारले तर x + y ची किंमत काढा। आणि इथं काय दिलेले आहेत, 4 पर्याय दिलेले आहेत। पहिला पर्याय आहे A 2 आहे, B मध्ये 16 दिले, C पर्यायामध्ये 9 दिले आणि D पर्यायामध्ये 7 दिलेला आहे। तर या ठिकाणी आपण काय करणार बघा, हे जे 2 समीकरण आहेत ना, तर हे आधी आपण इथं बघा लिहून घ्या। 3x + 5y = 9 आणि इथं आहे 5x + 3y = 7। तुम्ही जर पाहिलं तर इथं काय दिसून येईल, हा जो सहगुणक आहे 3, तर तो खालच्या समीकरणामध्ये y चा सहगुणक आहे आणि या ठिकाणी जो y चा सहगुणक 5 आहे तर तो खालच्या समीकरणामध्ये x चा सहगुणक आहे। तर या ठिकाणी आपण काय करणार, दोघांची फक्त बेरीज करूया 2 समीकरणाची। तर इथे येते 8x, इथे येणार 8y बरोबर हे आहे 16। तर आपण काय करणार, प्रत्येक समीकरणाला जर आपण 8 न भाग घातलं तर काय येईल बघा, 16/8। तर हे 8 8 कट होऊन जाईल, 8 1 8, 8 2 16। तर हे x + y बरोबर काय येते, 2 येते। तर आपल्याला तेच विचारले त्याने, x + y ची किंमत काढा म्हणून सांगितले। तर बघा, x + y ची किंमत किती येते, 2 येते। म्हणून आपण इथं काय लिहिणार, उत्तर काय असेल, हे A ऑप्शन आहे ज्याचं उत्तर आहे 2। आता पुढचं बघा, प्रश्न काय, आयताच्या लांबीतून व रुंदीतून 5 वजा केले तर त्याची परिमिती 26 येते। या माहितीचे गणिती भाषेतील रूपांतर खालीलपैकी कोणते? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन आहेत, म्हणजेच पर्याय दिलेले आहेत। x - y = 8, x + y = 8, x + y = 23 आणि 2x + y = 21। म्हणजे हे एक प्रकारे शाब्दिक उदाहरण दिलेलं आहे, त्याच्यावरून आपल्याला विचारले की काय, तर त्याचं गणिती रूप कसं असेल म्हण। तर बघा, या ठिकाणी आपल्याला प्रश्न दिले काय आधी ते बघून घ्या। आयताच्या लांबीतून व रुंदीतून 5 वजा केले। आता बघा, समजा आयताची, हा एक आयत आहे, त्याची लांबी आहे x आणि हे आहे रुंदी, समजा ज्याची काय आपण 5 दिलेली आहे रुंदी। तर आता बघा, याच्यातून काय करा म्हणले, 5 वजा करा म्हणले आणि रुंदीमधून पण 5 वजा करा म्हणले। आता आयताची परिमितीचं काय असते बघा, आयताची परिमिती म्हणजेच काय असते, तर सर्व बाजूंची बेरीज असते। त्यालाच आपण जर सूत्राच्या रूपात लिहिलं तर 2 कंसात लांबी अधिक रुंदी लिहितो, ठीक आहे। तर आता आपण काय करूया, 2 कंसात लांबी काय आहे, x - 5, तर हे असेल x - 5 या ठिकाणी, अधिक नंतर आहे y - 5। तर बघा, या ठिकाणी काय होईल, 2 कंसात हे x आणि हे y यांची बेरीज असेल आणि हे -5 आणि -5 काय होतात, -10 होतात, ठीक आहे। तर हे काय दिलेलं आहे, पुढे बघा, 2 न आपल्याला काय करावं लागेल, गुणाकार करावा लागेल प्रत्येक पदाला कंसामधल्या, तर हे झालं 20। आता आपल्याला परिमिती किती दिली आहे त्यांनी, 26 दिली आहे, तर मी या ठिकाणी काय करतो, 26 लिहितो। आता हे काय होईल, हे जे 20 आहे ना, कशामध्ये आहे, वजाबाकीत आहे, इकडे गेल्यास काय होईल, बेरजेमध्ये जाईल। म्हणजे 26 + 20 = 2x + 2y। तर हे किती होणार, 46 = 2x + 2y। तर मी जर समजा या पूर्ण समीकरणाला जर 2 न भाग घातलं तर काय होईल, इथं 46/2 म्हणजेच हे किती येतं, 23 बरोबर हे काय असेल, x + y। तर बघा, आता या ठिकाणी तर समीकरण काय असेल, x + y बरोबर, म्हणून x + y = 23 हे समीकरण असेल। आता हे कुठं आहे का पहा, तर या ठिकाणी आहे, x + y = 23। तर हे आहे पर्याय नंबरचा C, ठीक आहे। तर या ठिकाणी तुम्ही काय लिहा, उत्तर काय असेल, C, त्याचं काय आहे, x + y = 23 आहे ना। आता ह्याची लिहायची गरज नाही, फक्त कसं आलं ते समजवण्यासाठी आपण एवढं सोडवत आहोत। आता पुढे बघा, हा प्रश्न काय, अजय हा विजयपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे, त्या दोघांच्या वयाची बेरीज 25 आहे, तर अजयचे वय किती? तर आपण काय करू, आता अजयचे वय समजा x वर्ष आहे असं समजूया। समजा
अजयचे वय बरोबर x वर्ष. आता बघा पहिलं काय दिलेलं आहे, अजय हा विजयपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे, म्हणून आपल्याला विजयचे पण वय इथं काढावं लागेल. विजयचे वय बरोबर आपण y वर्ष गृहीत धरूयात. आता पहिल्या अटीनुसार काय आहे, अजयचे वय हे विजयच्या वयापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे, म्हणजे हे अजयचे वय कसं आहे, हे विजयच्या वयापेक्षा 5 वर्षांनी लहान म्हणजेच -5 लिहिणार. आता पुढे काय आहे बघा, दुसरी अट, दोघांच्या वयाची बेरीज 25 आहे. तर आपण काय करूयात या ठिकाणी बघा, दोघांच्या वयाची बेरीज 25 म्हणजे x अधिक y बरोबर हे 25 दिलेलं आहे, म्हणजे हे समीकरण 1 समजा, हे समीकरण 2 आहे. आता काय करणार, या ठिकाणी x ची किंमत बघा y च्या रूपात भेटलेली आहे, कोणती, y वजा 5, म्हणून हे जे x आहे इथं, तर हे आपण y वजा 5 ठेवूयात. तर या ठिकाणी बघा y वजा 5 अधिक y बरोबर 25. आता हे y आणि हे y काय झालं, 2y वजा 5 बरोबर 25. 2y बरोबर हे ऋण 5 बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यास काय होतं, धन 5, तर हे असेल 25 अधिक 5, 2y बरोबर 30, म्हणून y काय असेल 30 भागिले 2, तर y ची किंमत किती येते, 15. आता ही 15 जी किंमत आली ना, ती आपण काय करणार, या ठिकाणी ठेवणार या समीकरणात, जेणेकरून काय होतं बघा, x ची किंमत आपल्याला भेटेल. आणि x ची किंमत का काढायची, कारण आपल्याला विचारले त्यांनी अजयचे वय. तर या ठिकाणी आपण काय करूयात, x बरोबर y वजा 5 बरोबर 15 वजा 5, म्हणून x ची किंमत किती आली, 10 आली. आता 10 ऑप्शन कुठं आहे, या ठिकाणी आहे, है ना. तर म्हणून तुम्ही इथं काय लिहा, उत्तर बरोबर हा आहे पर्याय C, 10 वर्षे. ठीक आहे. ठिकाणी बघा दुसरं उदाहरण आहे, खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. तर या ठिकाणी बघा समीकरणे दिलेली आहेत, 2x अधिक y बरोबर 5 आणि दुसरं समीकरण आहे 3x वजा y बरोबर 5. आता या ठिकाणी काय करायचं, ही दिलेली समीकरणे आधी एकाखाली एक अशी मांडून घेऊयात आपण. तर इथं असेल 3x वजा y बरोबर 5 आणि यांना नावं आपण समीकरण 1 आणि समीकरण 2 असं देऊयात. आता या ठिकाणी बघा आपण काय करूयात, तर इथं yचा सहगुणक 1 आहे आणि इथं yचा सहगुणक पण 1च आहे, म्हणून जर आपण याची बेरीज केली या दोन समीकरणाची, तर काय होऊन जाईल, हा जो y आहे ना, तर तो लोप पावून जाईल, है ना. तर आपण काय करूयात, इथं लिहूयात समीकरण 1 व समीकरण 2 ची बेरीज करून, ठीक आहे. हां, आता कसं लिहिणार हे, परत एकाखाली एक समीकरण लिहून घ्या. 2x अधिक y बरोबर 5, इथं असेल 3x वजा y बरोबर 5. आता यांची बेरीज करायची आहे, तर इथं काय होईल, सहगुणकांची बेरीज होईल. 2 आणि 3 काय होतं, हे 5x, y आणि y काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. 5 आणि 5 काय होतं, 10, म्हणून 5x बरोबर काय आलं, हे 10. x बरोबर 10 भागिले 5, म्हणून x ची किंमत काय येईल, 2 येईल, है ना. आता आपल्याला कशाची किंमत काढायची आहे, y ची किंमत काढायची आहे, है ना. तर आता ही जी किंमत आहे x ची, तर ते समीकरण 1 किंवा समीकरण 2 कशातही ठेवली तर y ची किंमत आपल्याला भेटून जाईल. आपण काय करू, x बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवूया. तर या ठिकाणी लिहा x बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून आता काय करा, समीकरण 1 आधी लिहून घ्या. कोणतं आहे समीकरण, 2x अधिक y बरोबर 5. तर ते आधी लिहून घ्या, 2x अधिक y बरोबर 5. आता x ची किंमत किती आहे, 2 आहे. तर या ठिकाणी लिहिलं आणि हे झालं 5. आता गुणाकार करा, हे होते 4 अधिक y बरोबर 5, म्हणून y ची किंमत होते 5 वजा 4 आणि हे झालं y बरोबर 1. म्हणून या ठिकाणी लिहिणार समीकरणाची उकल बरोबर कंसात लिहा x बरोबर 2 आणि y बरोबर 1. बघा दुसरं काय आहे, तर x वजा 2y बरोबर ऋण 1 आणि इथं दिलेलं आहे सेकंड समीकरण, दुसरं समीकरण 2x वजा y बरोबर 7. आता आपण काय करूयात, हे दिलेले समीकरण एकाखाली एक लिहून घेऊयात. x वजा 2y बरोबर ऋण 1, समजा हे समीकरण 1 आहे
त्यानंतर दुसरं समीकरण कोणतं आहे 2x वजा y बरोबर 7 आहे. ठीक आहे. तर आता आपण काय करूयात, एका चलपदाची किंमत दुसऱ्या चलपदाच्या रूपात ठेवून हे समीकरण सोडवण्याचा प्रयत्न करूयात. म्हणजे हे जे समीकरण आहे ना x वजा 2y बरोबर ऋण 1, त्याला मी इथं लिहून घेतो बघा ऋण 1. आता हे जे 2y आहे हे ऋण आहे, त्याला मी काय करतो बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊन जातो, तर ते काय होतंय धन होऊन जातं, म्हणजे ऋण 1 अधिक 2y झालं आहे ना. आता ही जी किंमत आहे ना x ची, तर ते काय करूयात आपण समीकरण 2 मध्ये ठेवूयात. म्हणून काय करणार, म्हणून x बरोबर ऋण 1 अधिक 2y ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवून. आता बघा आधी काय करायचं, समीकरण 2 जशाला तसं लिहून घ्या. आता 2x वजा y बरोबर 7 हे समीकरण आपण लिहून घेतलं. आता आपण काय करणार आहोत, जिथं जिथं x असेल तिथं आपण ही किंमत ठेवणार. कोणती किंमत, ऋण 1 अधिक 2y, जे की इथं काढली ना आपण या समीकरणावरून, ते किंमत ठेवणार. बघा हे 2 कंसात ऋण 1 अधिक 2y मी घेतलं, नंतर वजा y बरोबर हे 7 झालं है ना. तर आता आपण काय करणार बघा, या ठिकाणी हे 2 कंसामधल्या प्रत्येक पदाला गुणाकार करणार. तर कसं करणार, हे 2 गुणिले ऋण 1, तर ऋण 1 कंसात घेऊ, अधिक हे 2 गुणिले 2y असेल, हे वजा y आणि नंतर हे 7. आता हे 2 गुणिले ऋण 1 काय होतं, हे ऋण 2 अधिक 4y वजा y बरोबर 7 होणार आहे. आता बघा हे ऋण 2 आहे, ते जर बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेलं तर काय होतं, हे 7 अधिक 2 होतं. मग इथं काय उरलं, 4y वजा y, 4y मधून 1y गेलं, किती उरते, हे 3y, म्हणून हे 3y बरोबर 9 झालं. तर y ची किंमत काय होते, 9/3, 3 1 3, 3 त्रिक 9, म्हणून y ची किंमत काय आली आपल्याला 3 भेटलेली आहे. ठीक आहे. आता आपण काय करूयात, ही y बरोबर 3 जी किंमत आहे ना, ती समीकरण कशामध्ये ठेवणार आपण, या ठिकाणी ठेवूयात. ठीक आहे. समजा याला आपण समीकरण 3 जर नाव दिलं असेल है ना, तर आपण काय करूयात, समीकरण 3 मध्ये y बरोबर 3 ही किंमत ठेवूयात. ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवून, आता समीकरण 3 म्हणजेच काय, जे की x ची किंमत आहे y च्या रूपात, ते लिहूयात. ऋण 1 अधिक 2y हे असेल ऋण 1 अधिक 2y, ऋण 1 अधिक 2 गुणिले y च्या ठिकाणी काय ठेवूयात आपण, 3 ठेवूयात. तर या ठिकाणी बघा काय होईल, ऋण 1 अधिक 3 दुनी 6. आता ऋण 1 अधिक 6 म्हणजेच किती, 5. तर बघा x ची किंमत किती आली, 5. म्हणून आपण इथे लिहिणार समीकरणाची उकल, समीकरणाची उकल बरोबर कंसात लिहा x बरोबर 5, y बरोबर 3. तर हे आहेत दिलेल्या समीकरणाची उकल. 3 नंबरचं उदाहरण आहे, x अधिक y बरोबर 11 आणि दुसरं समीकरण दिले 2x वजा 3y बरोबर 7. या ठिकाणी काय करूयात आपण, दिलेले समीकरण एकाखाली एक लिहिलं, त्यांना समीकरण 1 आणि समीकरण 2 अशी नावं दिली. हे समीकरण 2 आहे. आता आपण काय करूयात, या ठिकाणी बघा इथं पण वेगवेगळी सहगुणक आहेत, तर आपण काय करूयात, हे जे x किंवा y ची किंमत काय करूयात, दुसऱ्या एखाद्याच्या चल रूपात ठेवूयात. म्हणजे आपण काय करूयात, या ठिकाणी y ची किंमत काढूयात x च्या रूपात. तर काय करणार, हे समीकरण आधी लिहून घ्या, दिलेलं समीकरण, त्यानंतर y ला इथंच ठेवा आणि हे जे x आहे ना त्याला उजवीकडे घेऊन जावा. म्हणजे हे काय होईल, y बरोबर 11 वजा x. समजा हे समीकरण 3 आहे. आता हे काय आहे, तर y ची किंमत आहे कशामध्ये, तर x च्या रूपामध्ये आहे है ना. x हा जो चल आहे त्याच्या चलपदाच्या रूपात आहे. तर आपण काय करणार बघा, या ठिकाणी ही जी किंमत आहे ना, तर ही किंमत समीकरण कुठं ठेवणार, 2 मध्ये ठेवणार आहोत. तर आपण इथं लिहूयात y बरोबर 11 वजा x ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवून. तर हे समीकरण 2 लिहिलं, समीकरण 2 मध्ये ठेवून. आता समीकरण 2 बघा काय आहे, 2x वजा 3y बरोबर 7. तर ते लिहिलं आधी मी, 2x वजा 3y बरोबर 7 लिहिलं. आता y ची किंमत किती आहे, 11 वजा x. तर जिथं जिथं y असेल तिथं आपण लिहूयात 11 वजा
एक्स. तर हे आहे 11 वजा एक्स बरोबर 7. तर इथं असेल 2x वजा हे 3 काय करणार आपण गुणाकार करणार. 3 गुणिले 11 वजा हे 3 गुणिले हे ऋण x बरोबर 7 होईल. तर इथं बघा हे काय असेल 2x हे 11 आणि 3चा गुणाकार काय येतो 33 येतो ऋण 33. हे ऋण आणि ऋणाचा गुणाकार धन 3x बरोबर 7. आता हे 2x आणि 3x काय होतात हे 5x होतात. आज बरोबर 7 इथलं पुढचं आणि हे जे आहे ना वजा 33 ते मी बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊन गेलो. तर हे काय झालं इथं 33 झालं. तर इथं असेल बघा 5x बरोबर 40 म्हणून एक्सची किंमत काय येईल 40 भागिले 5. एक्स बरोबर 5 1 5 5 8 40 म्हणून एक्सची किंमत किती आली 8 आलेली आहे. आता ही किंमत काय करणार आपण बघा इथं ठेवणार समीकरण 3 मध्ये. हे जर समीकरण 3 मध्ये ठेवलं तर आपल्याला वायची किंमत भेटून जाते. म्हणून आपण इथे लिहिणार म्हणून एक्स बरोबर 8 ही किंमत कशात ठेवणार आपण समीकरण 3 मध्ये ठेवून. आता हे समीकरण 3 लिहिलं मी 3 मध्ये ठेवून. आता समीकरण 3 आधी लिहून घ्या कशात आहे y बरोबर 11 वजा x हे आहे समीकरण. त्यात आपण x ची किंमत 8 ठेवणार म्हणून हे 11 वजा 8 तर काय येतं हे 3 येतं. म्हणून आपण इथं लिहिणार समीकरणाची उकल बरोबर x बरोबर 8 आणि y बरोबर 3. चौथं उदाहरण पहा. पहिलं समीकरण आहे 2x अधिक y बरोबर ऋण 2 आणि नंतर आहे 3x वजा y बरोबर 7. तर आता आपण काय करूयात हे समीकरण एकाखाली एक अशा प्रकारे मांडलं आणि समीकरण 1 आणि 2 अशी नावं दिली. आता या ठिकाणी बघा y चे सहगुणक समान आहेत है ना एकच आहे सहगुणक चिन्ह वेगवेगळे आहेत म्हणून या ठिकाणी y या चलपदाचा लोप करून आपण हे समीकरण सोडवू शकतो. तर आपण काय करूयात y या चलपदाचा लोप करण्यासाठी समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची बेरीज करूया. तर इथं लिहिणार आपण समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची बेरीज करून. हे समीकरण 2 यांची बेरीज करून. आता बघा यांची बेरीज करताना आपण काय करणार हे जे समीकरणं आहेत ना ते आधी एकाखाली एक लिहून घेऊयात आपण. 2x अधिक y बरोबर ऋण 2 आणि हे आहे 3x वजा y बरोबर 7. आता बेरीज करताना काय करणार या ठिकाणी बेरीजचं चिन्ह द्या आणि सहगुणकांची बेरीज करा जे की समान चलपद पाहिजे. म्हणजे x ची इथं आहे सहगुणक 2 इथं x चा सहगुणक आहे 3. 2 आणि 3 काय होतं हे 5x आणि हे बघा धन आणि हे ऋण 1 1 आहे म्हणजे हे काय होतं हे कट होतं म्हणजे 0 बरोबर. हे बघा आता ऋण 2 आणि हे आहेत 7 तर काय होईल 7 मधून 2 गेले 5 उरतील. तर इथं असेल 5x बरोबर 5. x काय होईल मग 5 भागिले 5 म्हणून x ची किंमत येते 1 येते. हे 5 1 5 आणि हे 5 1 5. आता ही जी x बरोबर 1 आहे ही किंमत समीकरण 1 किंवा समीकरण 2 मध्ये ठेवा आपल्याला y ची किंमत भेटून जाईल. आपण काय करू ही जी किंमत आहे ते समीकरण 1 मध्ये ठेवूया. तर या ठिकाणी लिहा x बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून. आता बघा समीकरण 1 जो आहे ते आधी लिहून घ्या. कोणतं आहे समीकरण 1 2x अधिक y बरोबर ऋण 2. या ठिकाणी लिहा 2x अधिक y बरोबर ऋण 2. 2 गुणिले x च्या ठिकाणी काय ठेवा 1 ठेवा अधिक y बरोबर ऋण 2. हे असेल 2 अधिक y बरोबर ऋण 2 म्हणून y ची किंमत काय असेल हे जे धन 2 आहे हे उजवीकडे गेल्यास काय होईल परत वजाबाकीमध्ये जाईल म्हणजेच हे काय ऋण 2 आणि ऋण 2 काय होते ऋण 4. म्हणून बघा समीकरणाची उकल काय येते समीकरणाची उकल बरोबर x बरोबर काय भेटलंय 1 आणि y बरोबर भेटले आपल्याला ऋण 4. समीकरण आहे 2x वजा y बरोबर 5 आणि इथं आहे 3x अधिक 2y बरोबर 11. आता ही दिलेली समीकरणं आपण काय करूयात एकाखाली एक आणि त्यांना नावं देऊयात. समीकरण 1 आणि समीकरण 2. 3x अधिक 2y बरोबर 11 हे समीकरण आहे
2. आता या ठिकाणी जर पाहिलं तर सहगुणक कसे आहेत, वेगवेगळे आहेत. तर आपण काय करूया, तर हे जे y आहे ना, yची किंमत काढूया xच्या चलरूपामध्ये. म्हणजेच काय, आधी समीकरण 1 लिहून घ्या, दिलेलं हे लिहून घेतलं. आता मी काय करतो, हे जे ऋण आहे ना y, त्याला उजवीकडे घेऊन जातो. म्हणजे हे असेल बघा 2x बरोबर 5 अधिक y होईल. आणि हे जे 5 आहे ना, या 5ला मी डावीकडे घेऊन जातो. म्हणजेच काय, 2x वजा 5 बरोबर y. म्हणून y ची किंमत काय आली, 2x वजा 5 है ना. तर आता हे जे आहे ना, तर याला मी काय करतो, समीकरण 3 असं नाव देतो. आता हे समीकरण 3 आहे ना, तर y ची किंमत आहे कशाच्या रूपात, xच्या रूपात. म्हणून ही जी किंमत आहे ती काय करूयात आपण, समीकरण 2 मध्ये ठेवूयात. आता समीकरण 2 मध्ये जर y बरोबर 2x वजा 5 ही किंमत ठेवली तर आपल्याला x ची किंमत भेटून जाईल. तर आपण काय करणार बघा, y बरोबर 2x वजा 5 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवून आता समीकरण 2 आहे ते लिहून घ्या. 3x अधिक 2y बरोबर 11 हे आहे, 3x अधिक 2y बरोबर 11. त्यानंतर काय करणार, जिथं पण y दिसेल त्या ठिकाणी आपण ही किंमत ठेवणार, 2x वजा 5. ठीक आहे. तर आता हे 3x घेऊयात अधिक 2 कंसात 2x वजा 5 बरोबर 11. आता या ठिकाणी काय करणार, हा जो कंस आहे ठीक आहे, तर त्याला 2 ने गुणाकार करणार आपण. 3x अधिक हे 2 ना आधी 2x ला गुणाकार करणार, 2 गुणिले 2x वजा 2 गुणिले 5 बरोबर 11. हे 3x जशाला तसं लिहा, 2 गुणिले 2 होते 4x वजा 10 बरोबर 11. आता हे 3x आणि हे 4x काय होतं, हे 7x. 7x वजा 10 बरोबर 11. 7x बरोबर 11 अधिक 10. कसं काय, तर हे जे ऋण 10 आहे ना ते उजवीकडे गेलं, ते झालं धन 10. तर इथं येईल बघा 7x बरोबर 21. ते इथं लिहितो मी 7x बरोबर 21. म्हणून x ची किंमत काय येईल, 21 भागिले 7. हे गुणाकारातलं 7 नंतर खाली भागाकारात गेलं. तर आता इथं काय होईल, 7 न भाग जाईल, 7 1 7, 7 त्रिक 21. तर या ठिकाणी झालं x बरोबर 3. आता x ची किंमत आपल्याला भेटलेली आहे, x बरोबर 3. ती किंमत आपण काय करणार, या ठिकाणी समीकरण 3 मध्ये ठेवलं तर आपल्याला y ची किंमत भेटेल. म्हणून आपण लिहिणार, म्हणून x बरोबर 3 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवून, हे समीकरण 3 मध्ये ठेवून. आता समीकरण 3 आधी लिहून घ्या, जो की काय आहे, y बरोबर 2x वजा 5 आहे. तर या ठिकाणी लिहिलं 2x वजा 5. 2 गुणिले x ची किंमत आहे 3, तर हे लिहिलं 3 वजा 5. काय होईल, 2 गुणिले 3 6, हे 6 वजा 5 म्हणजेच काय आलं, हे उत्तर 1 आलं है ना. तर याच्यावरून काय कळालं आपल्याला, x ची किंमत 3 आहे आणि y ची किंमत 1 आहे. म्हणजेच हे काय आहेत, दिलेल्या समीकरणाची उकल आहे. म्हणून समीकरणाची उकल बरोबर x बरोबर 3 आणि y बरोबर 1. या ठिकाणी 6वं उदाहरण पहा. x वजा 2y बरोबर ऋण 2 आणि x अधिक 2y बरोबर 10 दिलेलं आहे. हे समीकरण मी एकाखाली एक लिहिले आणि त्यांना समीकरण 1 आणि समीकरण 2 असं नावं दिलेली आहेत. आता या ठिकाणी जर पाहिलं तर xचा सहगुणक पण 1 आहे, इथं पण xचा सहगुणक 1 आहे आणि दोन्ही ठिकाणी yचा सहगुणक 2 आहे. म्हणजे दोन्ही समीकरणामध्ये x आणि y चे सहगुणक समान आहेत, फक्त y साठी काय आहे, चिन्ह वेगवेगळे आहेत. म्हणून काय होईल, हे चिन्ह वेगळी आहेत म्हणून जर समीकरण 1 आणि 2 ची जर मी बेरीज केली तर हा y काय होईल, लोप पावल. ठीक आहे, म्हणजे y कॅन्सल होऊन 0 होणार आणि जर वजाबाकी गेली तर काय होईल, हा x 0 होऊन जाईल. तर आपण काय करूयात, तर y ला 0 करण्यासाठी या दोन समीकरणांची बेरीज करूया. तर या ठिकाणी लिहा, समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची बेरीज करून, 1 आणि समीकरण 2 यांची बेरीज करून. आता काय करणार बेरीज करून म्हणल्यास, तर दिलेले समीकरण आधी लिहून घ्या एकाखाली एक.
हे असं x अधिक 2y बरोबर 10. आता यांची बेरीज केल्यास काय होईल, x आणि x यांची बेरीज होईल 2x, तर हे होईल 0 बरोबर 10 मधून 2 गेले 8, तर 2x बरोबर 8. तर 2 हा गुणाकारात आहे, त्याला जर उजवीकडे केलं तर काय होतं, ते भागाकारात जातं. बेग बे बेचोक 8, तर या ठिकाणी होईल x बरोबर 4. आता काय करणार, ही जी x ची जी किंमत आलेली आहे 4, तर ती किंमत समीकरण 1 किंवा समीकरण 2 मध्ये जर ठेवली आपण तर आपल्याला y ची किंमत भेटेल. तर आपण काय करू, x बरोबर 4 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवूया. तर या ठिकाणी लिहा x बरोबर 4 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवून. तर आता समीकरण 2 आधी लिहून घ्या. काय आहे समीकरण 2, तर x अधिक 2y बरोबर 10. तर इथं लिहिलं आपण x अधिक 2y बरोबर 10. x ची किंमत आहे 4, तर हे लिहिलं 4 अधिक 2y बरोबर 10. आता हे 4 आहे बेरजेमध्ये, त्याला जर आपण उजवीकडे केलं तर ते काय होईल, वजाबाकीच जाईल. तर या ठिकाणी आपण लिहू 2y बरोबर 10 वजा 4. मग 2y ची किंमत काय, ते 10 मधून 4 गेले 6 उरतात. तर y काय होईल, तर हे 2 गुणाकाराचं जे आहे ते भागाकारात जाईल. तर y ला काय लिहिणार आपण इथं, y बरोबर 3. कसं, तर बेक बे बेत्रिक 6 अशा प्रकारे. तर आपल्याला x ची पण किंमत भेटली आणि y ची पण किंमत भेटली. तर हेच काय आहे, दिलेल्या समीकरणाची उकल आहे. तर हे लिहिलं आपण समीकरणाची उकल बरोबर कंसात x बरोबर 4 आणि y बरोबर 3. तिसरा प्रश्न आहे, चलाचे सहगुणक समान करून खालील समीकरणे सोडवा. म्हणजे त्यांनी सांगितलं आहे उदाहरणार्थ की चलाचे सहगुणक समान करूनच सोडवायचं आहे. आता आपण बघा, चलाचे सहगुणक समान करण्यासाठी आपण काय करणार, दिलेले 2 समीकरणं एकाखाली एक लिहून घेतली, त्यांना समीकरण 1 आणि समीकरण 2 अशी नावं दिली. आता या ठिकाणी आपण काय करणार, पहिल्या जो आहे ना समीकरण, त्याच्या चलपदाचं सहगुणक पहा 3 आहे, याचं सहगुणक किती आहे, 5 आहे. तर या ठिकाणी काय करणार बघा, आपण वायचं सहगुणक पाहणार. आता वायचं आहे ऋण 4 आणि या ठिकाणी आहे 2. तर आपल्याला कशाचं सहगुणक समान करायला सोपं जाईल, तर या ठिकाणी आपल्याला वायचं सहगुणक समान करायला सोपं जाईल. कसं काय, तर बघा या ठिकाणी 2 आहे, या जर मी या 2 नंबरच्या समीकरणाला जर 2 ने गुणाकार केला तर काय होईल, इथं 4 होऊन जाईल है ना, म्हणजे हे समान होऊन जाईल. जर x चे समान करायचे असते तर काय करावं लागलं असतं, मला हे 5 न समीकरण 1 ला गुणाकार करावं लागलं असतं आणि 3 ना समीकरण 2 ला गुणाकार करावं लागलं असतं है ना. तर आपण काय करूयात, y चे सहगुणक समान करूयात आणि समीकरण 2 ला 2 ने गुणाकार करूयात. तर या ठिकाणी लिहा समीकरण 2 ला 2 ने गुणाकार करून. ठीक आहे, गुणाकार करून. आता बघा गुणाकार करून काय होतंय, तर हे 2 गुणिले समीकरण 2 काय करा, कंसात लिहून घ्या, 2y बरोबर 3 हे दिलं समीकरण. त्यानंतर काय करणार, हे जे 2 आहे या 2 ने कंसातल्या प्रत्येक पदाला गुणाकार करा. 2 गुणिले 5x अधिक 2 गुणिले 2y बरोबर 2 गुणिले 3. आता इथे लिहिणार काय आहे, 2 गुणिले 5 यांचा गुणाकार काय येतो, 10x अधिक 4y बरोबर 6. तर आता हे झालं समीकरण 3. आता आपण काय करणार, समीकरण 3 आणि हे जे समीकरण 1 आहे ना यांना पाहणार. बघा या ठिकाणी कसं आहे, वायचा सहगुणक ऋण 4, या ठिकाणी वायचा सहगुणक 4 आहे ना, म्हणजे या 2 समीकरणाची जर बेरीज केली तर हे जे y आहे ना, तर ते चलपद काय होतं, लोप पावून जातं. तर आपण काय करूयात, समीकरण 1 आणि समीकरण 3 यांची बेरीज करूया. तर या ठिकाणी लिहा समीकरण 1 आणि समीकरण 3 यांची बेरीज करून. हे समीकरण 3 यांची बेरीज करून. आता समीकरण काय करणार, आधी 1 नंबरचं समीकरण लिहून घ्या, 3x वजा हे आहे 4y बरोबर 7. त्यानंतर त्याच्या खाली समीकरण 3 लिहिणार, कोणतं आहे, 10x अधिक 4y बरोबर 6. तर या ठिकाणी लिहा 10x अधिक 4y बरोबर 6. बेरीज करा, काय होईल, हे 3 आणि हे 10 काय होऊन जाईल, 13x. आता हे ऋण 4 आणि धन 4 काय होतं, हे 0 होते. 7 आणि 6 काय होतं, 13, म्हणून 13x बरोबर 13. तर x ची किंमत येते 13 भागिले 13, x बरोबर
1. आता ही जी किंमत आहे ते समीकरण 1, 2 किंवा 3 कशातही ठेवली तर आपल्याला वायची किंमत भेटून जाईल. तर आपण काय करूयात, ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवूया. x बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवून, हे समीकरण 2 मध्ये ठेवून आता समीकरण 2 लिहून घ्या. काय आहे समीकरण 2? 5x अधिक 2y बरोबर 3. तर या ठिकाणी लिहिलं 5x अधिक 2y बरोबर 3. आता x बरोबर 1 आहे म्हणून जिथं पण x असेल तिथं आपण 1 ठेवणार. 2y बरोबर 3. हे 5 अधिक 2y बरोबर 3. 2y बरोबर 3 वजा 5 म्हणून 2y ची किंमत काय येईल? हे ऋण 2 म्हणून y बरोबर ऋण 2 भागिले 2 बेक बे म्हणून y ची किंमत काय आली? ऋण 1. तर या ठिकाणी आपण काय लिहिणार? समीकरणाची उकल काय असेल? बरोबर x बरोबर 1 आणि y बरोबर ऋण 1. बघा पुढचं उदाहरण काय आहे तर 5x अधिक 7y बरोबर 17 हे एक समीकरण आहे आणि 3x वजा 2y बरोबर 4 हे एक समीकरण आहे. हे समीकरण आपण एकाखाली एक लिहिलं. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, x किंवा y यांच्यापैकी कोणत्या तरी एका चलपदाचं सहगुणक समान करायचे. आता इथं बघा 5 आहे, इथं 3 आहे है ना, आणि या ठिकाणी yचं सहगुणक 7 आणि yचं सहगुणक ऋण 2 आहे. तर या ठिकाणी आपण काय करूयात, xचा सहगुणक समान करण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी काय करावं लागेल बघा, इथं 5 आहे आणि इथं 3 आहे म्हणजे या 3 ने या समीकरणाला गुणाकार करावा लागेल आणि या 5 ने हे जे समीकरण 2 आहे ना त्याला गुणाकार करावा लागेल. तर आपण काय करूयात, आधी 3 ने समीकरण 1 ला गुणाकार करूया. तर या ठिकाणी लिहा समीकरण 1 ला 3 ने गुणाकार करून. आता काय करणार, इथं 3 कंसात समीकरण 1 लिहून घ्या 7y बरोबर 17. आता या 3 ने काय करणार, तर या कंसातल्या प्रत्येक पदाला गुणाकार करा. तर कसं लिहिणार, 3 गुणिले 5x अधिक 3 गुणिले 7y बरोबर 3 गुणिले 17. आता या ठिकाणी काय होईल, 3 पाची 15x अधिक 7 त्रिक 21y बरोबर 17 त्रिक 51 आहे ना. तर आता हे झालं समीकरण 3. आता याच्या पुढे काय करा म्हणले, तर हे जे समीकरण 2 आहे ना तर त्या समीकरण 2 ला 5 ने गुणाकार करायचे. तर या ठिकाणी लिहा समीकरण 2 ला 5 ने गुणाकार करून. आता या ठिकाणी काय होईल, मग आपण 5 लिहिणार आणि कंसामध्ये समीकरण 2 लिहिणार. समीकरण 2 काय आहे, 3x वजा 2y बरोबर 4. या ठिकाणी लिहिलं 3x वजा 2y बरोबर 4. आता काय करायचं, हे जे 5 आहे ना तर या 5 न कंसामधल्या प्रत्येक पदाला गुणाकार करायचा. तर या ठिकाणी आपण काय करणार, हे 5 गुणिले 3x वजा नंतर हे 5 न काय करणार, या 2y ला गुणाकार 5 गुणिले 2y आणि नंतर या 5 ने या 4 ला गुणाकार. तर हे अशा प्रकारे काय कंस सोडवणार. तर आता इथं बघा हे काय आहे, 5 गुणिले 3 तर काय होईल इथं 15x वजा 5 दुनी हे काय आहे 10y बरोबर 20. आणि हे झालं समीकरण 4. आता समीकरण 3 आणि 4 मध्ये जर पाहिलं तर x चे सहगुणक कसे आहेत, समान आहेत आणि चिन्ह पण कसं आहे, समान आहे. म्हणून आपण काय करणार, एकतर समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करा किंवा 4 मधून 3 वजा करा. आपण काय करू, समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करूया. तर इथं लिहिणार आपण समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करून, मधून समीकरण 4 वजा करून, हे 4 वजा करून. आता समीकरण 3 आधी लिहून घ्या. समीकरण 3 काय आहे, तर हे आहे 15x अधिक 21y बरोबर 51. या ठिकाणी लिहिणार 15x अधिक 21y बरोबर 51. त्यानंतर समीकरण 4 लिहिणार 15x वजा 10y बरोबर 20. या ठिकाणी लिहा 15x वजा 10y बरोबर 20. आता काय करा म्हणले, वजाबाकी करा म्हणले. आता ज्या वेळेस पण वजाबाकी करायची असते ना तर हे जे समीकरण आहे ना तर त्या समीकरणाचे प्रत्येक पदाचं चिन्ह बदलायचं. म्हणजे जिथं धन असेल तिथं ऋण करा, ऋण असेल तिथं धन करा. आता हे काय आहे धन, तर त्याचं आपण ऋण केलं, हे ऋणाचं धन आणि हे धनाचं ऋण झालं. आता बघा 15x वजा 15x काय होतंय, 0 होतंय. आता हे 21 आणि हे धन
10 म्हणजेच काय 21 अधिक 10 किती होतं हे 31y बरोबर या ठिकाणी काय होईल 51 मधून 20 गेले तर इथे येते 31 तर हे 31y बरोबर 31 म्हणून y ची किंमत काय येते 31 भागिले 31 तर हे y ची किंमत आली 1। आता ही y ची जी किंमत आहे ना 1 ते काय करणार आपण समीकरण 1 किंवा समीकरण 2 मध्ये ठेवणार जेणेकरून आपल्याला x ची किंमत भेटेल। आपण काय करूयात ती किंमत समीकरण याच्यामध्ये ठेवूया 2 मध्ये तर y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 किंवा 2 तर आपण 2 मध्ये ठेवणार आहोत तर समीकरण 2 मध्ये ठेवून आता समीकरण 2 काय आहे 3x वजा 2y बरोबर 4 या ठिकाणी लिहिणार 3x वजा 2y बरोबर 4 3x वजा 2 गुणिले y च्या ठिकाणी 1 बरोबर 4 म्हणून 3x वजा 2 बरोबर 4 इथं काय 3x बरोबर हे जे ऋण 2 आहे ना ते उजवीकडे गेलं तर काय झालं धन 2 म्हणजे 4 अधिक 2 तर या ठिकाणी येते 3x बरोबर 6 तर हे येतं 6 भागिले 3 म्हणून x ची किंमत आली 2। तर आता ह्याच्यावरून काय कळतं तर समीकरणाची उकल काय आहे x बरोबर 2 आणि y बरोबर 1 म्हणून इथे लिहिणार समीकरणाची उकल बरोबर x बरोबर 2 आणि y बरोबर 1 तर हे आहे दिलेल्या समीकरणाची उकल। समीकरण आहेत x वजा 2y बरोबर ऋण 10 आणि 3x वजा 5y बरोबर ऋण 12। आता ही दिलेली समीकरण एकाखाली एक लिहून घेतली। आता आपल्याला काय करायचं आहे x किंवा y यांच्यापैकी कशाचं तरी सहगुणक समान करायचं आहे तर या ठिकाणी जर पाहिलं तर x चा सहगुणक 1 आहे आणि या ठिकाणी x चा सहगुणक 3 आहे तर आपल्याला x चा सहगुणक समान करायला सोपं जाईल। इथं कसं आहे ऋण 2 आणि ऋण 5 आहे तर आपण काय करूयात x चा सहगुणक समान करूयात कसं करणार तर समीकरण 1 ला या 3 ने गुणाकार करणार म्हणजे इथं 3x येईल तर या ठिकाणी आपण लिहिणार समीकरण 1 ला कितीने तर 3 ने गुणाकार करून आता 3 ने गुणाकार करायचं म्हणल्यास काय करणार 3 गुणिले कंसामध्ये 1 नंबरचं समीकरण लिहून घेणार। आता या 3 ने कंसामधल्या प्रत्येक पदाला गुणाकार करणार म्हणजेच काय या 3 ने x ला करणार 3 गुणिले x वजा 3 गुणिले 2y बरोबर 3 गुणिले हे ऋण 10 आता इथं काय होईल हे 3x होईल वजा 3 दुने हे 6y बरोबर 3 त्रिक 30 आणि हे ऋण 30 होईल। आता 3x वजा 6y बरोबर ऋण 30 ह्याच्याला आपण काय करणार या समीकरणाला 3 नंबर असं नाव देणार। जर आपण पाहिलं किती नंबरचं तर हे 2 नंबरचं समीकरण आणि 3 नंबरचं जर समीकरण पाहिलं तर या ठिकाणी x चे सहगुणक समान आहेत आणि चिन्ह पण समान आहे तर आपण काय करणार तर या ठिकाणी समीकरण 1 मधून समीकरण 2 मधून समीकरण 3 वजा करूयात तर या ठिकाणी लिहा समीकरण 2 मधून समीकरण 3 वजा करून आता हे लिहिलं समीकरण 2 मधून समीकरण 3 वजा करून आता समीकरण 2 लिहा 3x वजा 5y बरोबर ऋण 12 तर इथे लिहिलं आपण 3x वजा 5y बरोबर ऋण 12 त्यानंतर समीकरण 3 लिहिणार 3x वजा 6y बरोबर ऋण 30 इथे लिहिलं 3x वजा 6y बरोबर ऋण 30 आता वजाबाकी करताना काय करायचं हे जे समीकरण आहे ना खालचं तर प्रत्येकाची चिन्ह बदलायची म्हणजे इथं धन असेल तर इथं ऋण होईल हे ऋणाचं धन आणि परत ऋणाचं इथं धन होईल तर बघा हे 3x मधून 3x गेले काय होतं 0 येतं ठीक आहे। आता बघा इथं धन 6y आहे आणि हे ऋण 5y आहे तर या ठिकाणी काय होईल फक्त y उरणार आहे। आता हे धन 30 आणि हे ऋण 12 आहेत तर या ठिकाणी काय होतं 30 मधून 12 गेले 18 म्हणून y ची किंमत किती आली बघा 18 ही किंमत आलेली आहे। आता ही जी किंमत आहे y बरोबर 18 तर ते आपण काय करूयात समीकरण 1 मध्ये ठेवूया तर या ठिकाणी लिहा y बरोबर 18 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून आता समीकरण 1 काय आहे x वजा 2y बरोबर ऋण 10 या ठिकाणी लिहू x वजा 2y बरोबर ऋण 10
तर इथं लिहू x वजा 2 गुणिले, आता वायच्या ठिकाणी आपण काय ठेवणार 18 ठेवणार, 18 बरोबर हे ऋण 10, म्हणून इथे येते x वजा 36 बरोबर ऋण 10. आता हे ऋण 36 आहे ते बरोबर चिन्हाच्या जर उजवीकडे गेलं तर काय होतं, हे धन 36 होतं. तर इथं लिहिणार आपण x बरोबर ऋण 10 अधिक 36, म्हणून या ठिकाणी 36 मधून 10 गेले 26 येतं. तर आपल्याला दोन किमती भेटल्या, एक्सची आणि वायची किंमत. तर या ठिकाणी आपण लिहिणार समीकरणाची उकल, हे समीकरणाची उकल बरोबर x बरोबर 26 आणि y बरोबर 18. उदाहरणात दिले 4x अधिक y बरोबर 34 आणि x अधिक 4y बरोबर 16. आता हे जे दिलेले समीकरण आहेत ते मी एकाखाली एक लिहिले आणि त्यांना 1 आणि 2 अशी नावं दिली. समजा समीकरण 1 आणि समीकरण 2. आता या ठिकाणी जर पाहिलं तर x चा सहगुणक 4 आहे, इथं x चा सहगुणक 1 आहे आणि या ठिकाणी y चा सहगुणक 1, तर या ठिकाणी y चा सहगुणक 4. तर आपण x चा पण समान करू शकतो या ठिकाणी सहगुणक किंवा y चा करू शकतो आणि दोघंही करणं सोपं आहे. कारण जर मी या समीकरणाला जर 4 ने गुणाकार केला तर काय होऊन जाईल, तर x चे सहगुणक समान होऊन जातील आणि समीकरण 1 ला जर 4 ने गुणाकार केला तर y चे सहगुणक समान होतील. तर आपण काय करूयात, x चे सहगुणक समान करूयात, म्हणून समीकरण 2 ला 4 ने गुणाकार करूयात. तर या ठिकाणी लिहा समीकरण 2 ला 4 ने गुणाकार करून. आता या ठिकाणी काय करणार, 4 गुणिले कंसामध्ये समीकरण 2 लिहून घ्या. आता 4 न प्रत्येक पदाला गुणाकार केलं, 4 गुणिले x या ठिकाणी होईल 4 गुणिले 4y आणि पुढे असेल 4 गुणिले 16. तर इथं असेल 4x अधिक 16y बरोबर 64. तर हे असेल समीकरण 3. ठीक आहे. आता बघा समीकरण 1 आणि समीकरण 3 जर पाहिलं तर यांचे सहगुणक समान आहेत, है ना. तर आपल्याला काय करावं लागेल आता, तर हे दोघं पण धनच आहेत सहगुणक, म्हणून आपल्याला वजाबाकी करावी लागेल. एकतर समीकरण 1 मधून 3 वजा करा किंवा समीकरण 3 मधून 1 वजा करा. मी समीकरण 3 मधून 1 वजा करतो. समीकरण 3 मधून 1 वजा करून, हे लिहिलं मधून 1 वजा करून. आता आधी समीकरण 3 लिहून घ्या, 4x अधिक 16y बरोबर 64. त्यानंतर समीकरण 1 लिहा, 4x अधिक y बरोबर 34. हे लिहिलं 4x अधिक y बरोबर 34. आता वजाबाकी करायची आहे म्हणून काय करावं लागेल, प्रत्येक पदाचं चिन्ह बदलावं लागेल, है ना. म्हणजे सगळे धन आहेत तर मी सर्वांना ऋण हे चिन्ह दिलेलं आहे. आता इथं 4x मधून 4x गेले काय होईल, 0 उरल. आता 16 मधून इथं काही नाही म्हणजे 1 आहे, 16 मधून 1 गेले काय येतं, हे 15y बरोबर. आता बघा 4 मधून 4 गेले 0, 6 मधून 3 गेले 3, म्हणून 15y बरोबर हे 30 झालं. आता हे 15 गुणाकारात आहे, उजवीकडे गेल्यास काय होईल, भागाकारात जाईल. हे 15 × 15, 15 दुनी 30, म्हणून y ची किंमत किती आली, 2 आली. आता ही किंमत काय करूयात आपण समीकरण 2 मध्ये ठेवूया, जेणेकरून आपल्याला x ची किंमत भेटून जाईल. तर आपण या ठिकाणी लिहिणार y बरोबर 2 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवून. आता समीकरण 2 आधी लिहून घेऊयात आपण. समीकरण 2 काय आहे, x अधिक 4y बरोबर 16. तर या ठिकाणी लिहिलं आपण x अधिक 4y बरोबर 16. x अधिक 4 गुणिले y च्या ठिकाणी किंमत आहे 2 बरोबर 16. x अधिक 8 बरोबर 16. आता काय होईल, हे जे धन 8 आहे बेरजेमध्ये ते उजवीकडे गेल्यास काय होईल, वजा बाकी जाईल. तर या ठिकाणी लिहिलं आपण x वजा म्हणजेच काय 16 वजा 8. x बरोबर काय होते, 16 मधून 8 गेले 8 येतं. तर आपल्याला x ची किंमत 8 भेटली, y ची किंमत 2 भेटली. म्हणून आपण या ठिकाणी काय लिहिणार, समीकरणाची उकल. उकल बरोबर x ची किंमत किती 8 आणि y ची किंमत आहे 2. उदाहरण दिलेलं आहे 4थं उदाहरण. खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. त्याच्यामध्ये 2 समीकरणे दिलेली आहेत. x/3 अधिक y/4 बरोबर 4. इथं आहे x/2 वजा y/4 बरोबर 1. आता हे समीकरण सोडवताना आपल्याला कसं काय करायला पाहिजे बघा. आधी आपण काय करूयात, इथं छेदामध्ये 3 आहे आणि इथं 4 आहे. ठीक आहे. आता हे एकमेकांच्या पटीमध्ये नाहीत, म्हणजेच काय पाड्यामध्ये नाहीत, म्हणून आपण काय करू, 3 आणि 4 चा गुणाकार करू. किती येतं,
12, तर 12 प्रत्येक पदाला गुणाकार करूया. तर या ठिकाणी काय होईल बघा, 12 गुणिले x/3 अधिक 12 गुणिले y/4 बरोबर 12 गुणिले 4. आता हे 3 1 3, 3 चौक 12, 4 1 4, 4 त्रिकोण 12. तर काय उरलं, 4x अधिक 3y बरोबर हे 48. ठीक आहे. आता हे झालं समीकरण 1 साठी. आता आपण काय करूयात समीकरण 2 साठी. बघा आता हे 2 आणि 4 हे एकमेकांच्या पटीत आहेत, म्हणजे 4 हे काय आहे 2 ची दुप्पट आहे, म्हणून आपण काय करूयात फक्त 4नच या प्रत्येक पदाला गुणाकार करूयात. तर बघा कसं येईल इथं, 4 गुणिले x/2 वजा y/4 गुणिले 4 बरोबर 1 गुणिले 4 केलं. आता काय येईल, हे बेग बेदुनी 4, म्हणजे इथं 2x, इथं काय येईल वजा, इथं 4 आणि हे 4 काय कट होऊन जातील, म्हणून y बरोबर हे आलं 4. ठीक आहे. आता हे आलं समजा समीकरण 2. आता आपण समीकरण 1 आणि समीकरण 2 एकाखाली एक लिहून घेऊयात. हे आहे समीकरण 1 आणि हे आहे 2x वजा y बरोबर 4. हे आहे समीकरण 2. आता या ठिकाणी आपण काय करू शकतो बघा, तर एकतर या समीकरणाची चलपद जे आहे ना x, तर या चलपदाचं सहगुणक समान करू शकतो किंवा yचं सहगुणक समान करू शकतो, किंवा अजून एक पद्धत काय आहे, तर ह्या yची किंमत काढायची xच्या रूपामध्ये. म्हणजेच काय करणार बघा, आता या ठिकाणी लक्ष द्या, 2x वजा y बरोबर 4 आहे, तर मी काय करतो हे वजा 4 इकडे घेऊन जातो उजवीकडे. काय होणार, 2x बरोबर 4 अधिक y. आता हे जे धन 4 आहे त्याला मी डावीकडे घेऊन येणार, 2x वजा 4 बरोबर y. म्हणजेच काय, y ची किंमत किती आहे 2x वजा 4, म्हणून इथे लिहिलं y बरोबर 2x वजा 4. आता हे अरे समजा समीकरण 3. आता याला मी काय करतो, या समीकरणामध्ये जे y ची किंमत आहे ना 2x वजा 4, ही किंमत मी समीकरण 1 मध्ये ठेवतो. बघा आता काय होईल, y बरोबर 2x वजा 4 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून, आता आधी समीकरण काय करूयात आपण 1 लिहून घेऊयात. समीकरण 1 काय आहे, 4x अधिक 3y बरोबर 48. या ठिकाणी लिहिलं 4x अधिक 3y बरोबर 48. आता काय करणार, 4x जशाला तसं ठेवणार, हे लिहिलं 4x अधिक 3y ठिकाणी काय ठेवणार, तर हे 2x वजा 4 जे आहे ना ते ठेवणार. तर इथं मी कंसात लिहितो 2x वजा 4 बरोबर 48. आता काय आहे, हे 4x अधिक 3 काय होईल, या कंसामधल्या प्रत्येक पदाला गुणाकार होईल. म्हणजेच काय, हे 4x अधिक 3 गुणिले 2x वजा 3 गुणिले 4 बरोबर 48. तर इथं काय येईल, 4x अधिक 6x वजा 12 बरोबर 48. आता बघा हे 4x आणि हे 6x काय होतं, 10x होतं. तर इथं मी लिहिलं 10x. आता हे जे आहे ना ऋण 12 म्हणजे वजाबाकीत आहे, त्याला जर बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊन गेलं तर काय होईल, हे 48 अधिक 12 होईल. तर या ठिकाणी लिहिणार मी बरोबर 48 अधिक 12, म्हणून 10x बरोबर किती आलं, हे 60 आलं. तर x ची किंमत काय येते, 60 भागिले 10, हे 0 0 कट झाले, तर हे किती आलं, x ची किंमत 6 आली. आता ही किंमत कुठं ठेवणार आपण, तर हे जे आहे ना समीकरण 3, तर त्याच्यामध्ये आपण x बरोबर 6 ही किंमत ठेवणार. आता बघा काय लिहिणार आपण, x बरोबर 6 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवून आता समीकरण 3 आधी लिहून घ्या. काय आहे, y बरोबर 2x वजा 4 आहे, तर ते लिहिलं आपण आधी, y बरोबर 2x वजा 4. आता इथं 2 गुणिले x ची किंमत आहे 6 वजा 4, म्हणजेच हे 12 वजा 4, तर किती आलं, हे 8 आलं. म्हणून आपण काय करणार, दिलेल्या समीकरणाची उकल लिहिणार आपण. समीकरणाची उकल बरोबर x बरोबर 6 आणि y बरोबर 8. उदाहरणं दिलेली आहेत. x/3 अधिक 5y बरोबर 13 हे एक समीकरण आहे, आणि 2x अधिक y/2 बरोबर 19 आणि हे एक समीकरण आहे. या ठिकाणी बघा आपल्याला काय करायचं आहे, इथं छेदामध्ये 3 आहे. आता हे छेदामध्ये 3 आपल्याला नको, म्हणून आपण या प्रत्येक पदाला 3 न गुणाकार करणार. ठीक आहे. आणि इथं छेदामध्ये 2 आहे, हे नकोय म्हणून आपण काय करणार, प्रत्येक पदाला 2 न गुणाकार करणार. तर आधी आपण काय करूयात, या ठिकाणी प्रत्येक पदाला 3 न गुणाकार करूया.
ठेवूयात. इथं येईल 3 गुणिले x छेद इथं असेल 3 अधिक 3 गुणिले 5y बरोबर 3 गुणिले 13. ठीक आहे. हे 3 काय होईल कट होऊन जाईल. इथं उरल x अधिक हे असेल 15y बरोबर 13 त्रिक 39. ठीक आहे. तर हे असेल समजा समीकरण 1 आपलं. आता इथं काय करणार प्रत्येक पदाला 2 न गुणाकार करा म्हणले म्हणून इथं 2 न गुणाकार केलं बरोबर 2 गुणिले 19. हे 2 कट झालं. हे झालं 4x अधिक y बरोबर हे आहे 38 है ना. आता आपण काय करूयात बघा हे समीकरण एकाखाली एक लिहूयात आणि त्यांना नंबर देऊयात बरोबर 39. समजा हे आहे समीकरण 1 आणि या ठिकाणी काय करणार 4x अधिक y बरोबर हे आहे 38. याला दिलं मी समीकरण नंबर 2. ठीक आहे. आता मी काय करतो हे जे 4x आहे ना त्याला उजवीकडे घेऊन जातो. बघा या ठिकाणी y बरोबर काय होतं हे 38 वजा 4x झालं है ना. आता हे जे आहे तर हे काय आहे y ची किंमत आहे. तर याला समजा मी दिलं समीकरण 3 हे नाव दिलं. तर ही जी किंमत आहे y बरोबर 38 वजा 4x ही y ची किंमत आहे. ती जर मी या समीकरणात ठेवली 1 नंबरमध्ये तर मला x ची किंमत भेटून जाईल. तर मी इथं काय लिहितो म्हणून y बरोबर 38 वजा 4x ही किंमत कशात ठेवायची आपल्याला समीकरण 1 मध्ये ठेवून आता समीकरण 1 लिहून घ्या आधी. x अधिक 15y बरोबर 39. इथं लिहिणार x अधिक 15 आणि या y च्या ठिकाणी मी लिहिणार 38 वजा 4x. तर इथं लिहितो मी 38 वजा 4x बरोबर हे उरलेलं पुढचं 39. आता या 15नं काय करावं लागेल या प्रत्येक पदाला आधी गुणाकार करावं लागेल म्हणून इथं लिहिणार मी x अधिक 15 गुणिले 38 वजा 15 गुणिले 4x बरोबर 39. म्हणजेच काय केलं आपण हे कंसाच्या बाहेर जे 15 आहे त्याने कंसामधल्या प्रत्येक पदाला गुणाकार केला. आता इथं लिहूयात x अधिक 15नं गुणाकार करा. 15 × 20 0 किती उरले 12. 15 त्रिक 45 आणि 12 किती होतात 57. म्हणजे हे 570 वजा 15 चौक 60x बरोबर 39. आता बघा हे जे 570 आहे त्याला उचलून मी उजवीकडे घेऊन जातो. ठीक आहे. तर काय होईल हे वजा बाकीत जाईल 39 वजा 576 आणि हे जे x आहे आणि हे वजा 60x तर त्यांचं काय होईल ऋण 59x होईल बरोबर 39 वजा 570. तर इथं काय होईल बघा ऋण 59x बरोबर इथं 570 मधून जर 39 गेले तर काय येतात हे ऋण 531 येतात. ठीक आहे. तर आपण काय करूयात आता बघा इथं जे ऋण 59 आहे ते x सोबत गुणाकारात आहे. ते जर उजवीकडे गेलं तर काय होईल भागाकारात जाईल. तर या ठिकाणी आपण लिहिणार बघा x बरोबर ऋण 531 भागिले ऋण 59. ठीक आहे. हे आलं ऋण 59. हे काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल. हे 59 आणि इथं 9चा भाग जातो त्याला. ठीक आहे. तर x ची किंमत किती आली 9 आली. आता ही किंमत काय करणार आपण समीकरण 3 मध्ये ठेवणार जेणेकरून आपल्याला y ची किंमत भेटून जाईल. तर आपण काय करूयात x बरोबर 9 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवून आता समीकरण 3 लिहून घ्या. काय आहे समीकरण 3 y बरोबर 38 वजा 4x. तर इथं लिहिणार आपण y बरोबर 38 वजा 4x बरोबर 38 वजा 4 गुणिले x ची किंमत किती भेटली आपल्याला 9 भेटली. तर ते आपण इथं लिहून घेऊयात 9. तर इथं लिहिणार 38 वजा 9 चौक 36 म्हणजेच किती आलं हे 2. तर y ची किंमत किती भेटली 2. इथं लिहिणार आपण समीकरणाची उकल बरोबर काय आहे x ची किंमत भेटली 9 आणि y ची किंमत भेटलेली आहे 2. उदाहरण आहे 2/x अधिक 3/y बरोबर 13 आणि इथं आहे 5/x वजा 4/y बरोबर ऋण 2. म्हणजे दोन्ही समीकरणामध्ये x आणि y हे कसे आहेत छेदामध्ये दिलेले आहेत है ना. आता म्हणजेच याचा अर्थ काय होतो याचा घातांक ऋण 1 आहे है ना. याचा घातांक ऋण 1 आहे म्हणजे हे सध्या तरी रेषीय समीकरणे आहेत का नाहीत है ना. तर आपण काय करूयात यांना रेषीय समीकरणामध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न करूयात. कशा प्रकारे बघा यालाच मी 2/x ला असं लिहू शकतो बघा 2 गुणिले 1/x कारण हे अंशाचा गुणाकार झाला तर हे 2
2 होतं आणि छेदामध्ये x जशाला तसं राहतं. ठीक आहे, म्हणून इथं पुढे काय लिहिणार मी 3 गुणिले 1/y बरोबर हे झालं 13. ठीक आहे, आता इथं कसं करणार बघा 5 गुणिले 1/x वजा 4 गुणिले 1/y बरोबर ऋण 2. तर हे अशा प्रकारे आपण दिलेली समीकरणं लिहून घेतली. आता या ठिकाणी 1/x आहे, इथं 1/y आहे, इथं पण 1/x आहे आणि इथं 1/y आहे. समजा आपण काय करूयात या ठिकाणी समजा 1/x ला बरोबर आपण m समजूयात. ठीक आहे, म्हणजे या 1/x साठी तात्पुरतं आपण काय करायचं m आहे असं त्याची किंमत समजूयात आणि 1/y साठी काय करणार आपण n असं समजूयात. म्हणजे हे जे आहे ना 1/y त्याला n आहे असं समजूयात. तर या ठिकाणी आपण हे किमती ठेवून बघू बरं काय भेटेल आपल्याला. तर हे 2 गुणिले 1/x साठी काय ठेवा म्हणले m अधिक 3 गुणिले हे काय असेल n बरोबर 13. ठीक आहे, हे भेटलं समीकरण 1. या ठिकाणी आपण काय करूयात बघा 5 1/x साठी m वजा 4n बरोबर ऋण 2 हे झालं समीकरण 2 है ना. म्हणजे या ठिकाणी आता आपल्याला दोन चलातील रेषीय समीकरणं भेटलेली आहेत जे की दोन्ही समीकरणं आहेत. आता आपण या ठिकाणी काय करूयात बघा तर चलपद समान करण्याचा प्रयत्न करूयात. म्हणजेच काय इथं बघा mचं सहगुणक 2 आहे, इथं mचं सहगुणक 5 आहे है ना. तर आपण काय करूयात समीकरण 1 ला 5 ने गुणाकार करू आणि समीकरण 2 ला 2 ने गुणाकार करू. तर आधी आपण काय करूयात समीकरण 1 ला 5 ने गुणाकार करूयात. 5 ने गुणून लिहिलं मी. ठीक आहे, तर इथं काय करणार मी 5 कंसात 2m अधिक 3n बरोबर 13 लिहिलं. आता 5 ने प्रत्येक पदाला गुणाकार केलं तर काय येतंय बरोबर 5 गुणिले 13. तर इथं 5 दुनी 10m अधिक 5 त्रिक 15n बरोबर 13×5 हे काय येतं 65. ठीक आहे, आता हे जे नवीन समीकरण भेटलं ते असेल आपल्यासाठी समीकरण नंबर 3चं. ओके, आता आपण काय करणार आहोत बघा समीकरण 1 ला आपण 5 ने गुणाकार केला. आता समीकरण 2 ला 2 ने गुणाकार करूया. तर इथं लिहिणार आपण समीकरण 2 ला 2 ने गुणून. आता काय करणार 2 कंसात समीकरण 2 लिहून घ्या कोणतं आहे 5m वजा 4n बरोबर ऋण 2. 5m वजा 4n बरोबर ऋण 2. आता काय करूयात या 2 ने प्रत्येक पदाला गुणाकार करूयात. 2 गुणिले 5m वजा 2 गुणिले 4n बरोबर 2 गुणिले हे कंसात ऋण 2. तर इथं काय येईल हे 10m वजा 8n बरोबर हे असेल ऋण 4. ठीक आहे, तर हे जे भेटले तर ते असेल समीकरण 4 आपल्यासाठी भेटलेलं आहे. आता तिसरं आणि चौथं जर समीकरण आपण पाहिलं तर mचा सहगुणक 10 आहे, इथं पण mचा सहगुणक 10 आहे. म्हणजेच काय करू शकतो आपण आता या ठिकाणी वजाबाकी करू शकतो बघा. तर आपण काय करूयात समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करूयात. या ठिकाणी लिहा समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करून. आता समीकरण 3 लिहून घ्या. समीकरण 3 काय आहे 10m अधिक 15n बरोबर 65. इथं लिहिलं मी 10m अधिक 15n बरोबर 65. त्यानंतर लिहिलं 10m वजा 8n बरोबर ऋण 4. इथं लिहिलं 10m वजा 8n बरोबर ऋण 4. आता इथं काय म्हणले वजाबाकी करा म्हणले है ना. तर वजाबाकी करताना आपण काय करतो तर हे जे आहे ना खालचं समीकरण त्याच्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलतो. म्हणजे इथं ऋण करणार हे 2 धन होऊन जातील. 10m मधून 10m गेले 0. 15 आणि 8 काय होतं हे 23 होतं. ठीक आहे, त्यानंतर आपण काय करणार 65 आणि हे अधिक 4. आता 65 अधिक 4 काय होतंय तर हे होतंय 69. ठीक आहे, आणि हे होतं n है ना. तर हे 23n बरोबर 69 आलं. तर यांची किंमत काय होईल 69 भागिले 23. आता 23 न जर आपण भाग घातला 69 ला तर कितीचा भाग जातो 3चा भाग जातो. तर यांची किंमत भेटली आपल्याला
3 है ना. आता ही किंमत आपण यांची जी 3 किंमत आहे ना तर ती काय करणार समीकरण 3 किंवा 4 मध्ये किंवा या ठिकाणी 1 किंवा 2 मध्ये कशातही ठेवली तर m ची किंमत भेटेल. तर आपण समीकरण 1 मध्ये ठेवूया. तर इथं लिहिलं n बरोबर 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून आता समीकरण आपण 1 लिहून घेऊयात. आधी समीकरण 1 काय आहे बघा तर इथं आहे 2m अधिक 3n बरोबर 13. तर इथं मी लिहिलं 2m अधिक 3n बरोबर 13. आता इथं लिहिणार मी 2m अधिक 3 गुणिले यांची किंमत आहे 3 बरोबर 13. तर हे होईल 2m अधिक 9 बरोबर 13. इथं लिहिणार 2m बरोबर हे 9 तिकडे गेल्यास काय होईल वजाबाकीत जाईल है ना. तर इथं असेल 2m बरोबर 13 मधून 9 गेले 4 उरतात म्हणून m बरोबर काय येते हे 4/2 म्हणून m ची किंमत आली हे 2 हे बे 2 4 म्हणून m बरोबर 2 आलं. पण आता आपल्याला विचारले काय त्यांनी x आणि y च्या किमती आपण काढल्या m आणि n च्या किमती है ना. पण आपल्याला माहिती आहे बघा m म्हणजेच काय 1/x आहे है ना. हां तर इथं आपण लिहिणार तसेच m बरोबर 1/x आहे है ना. तर आपण काय करूयात बघा या ठिकाणी हे जे m आहे ना तिथं 1/x ठेवूयात आपण है ना. तर हे काय भेटून जाईल आपल्याला 1/x बरोबर 2 म्हणून x काय भेटून जाईल त्याचा व्यस्त. ठीक आहे. हे काय करतो इथं परत लिहितो बघा या ठिकाणी m ची किंमत 2 आहे पण आपल्याला माहिती आहे m म्हणजेच काय आहे 1/x. तर हे झालं 2. तर आता काय होणार जर याला मी व्यस्त केलं तर हे पण काय होऊन जाईल 2/1 आहे ते व्यस्त होऊन जाईल म्हणून x ची किंमत काय भेटली 1/2. तसेच n ची किंमत किती आहे बघा 3 आहे है ना. n बरोबर काय लिहिलं 3/1 म्हणून काय होईल 1/y बरोबर 3/1. तसेच y ची किंमत काय होते मग 1/3 कारण आपण काय केलंय दोन्ही बाजूला व्यस्त केलेलं आहे म्हणून आपल्याला बघा x ची किंमत भेटली 1/2 आणि y ची किंमत भेटलेली आहे 1/3. या ठिकाणी बघा प्रश्न विचारले आहे एक 2 अंकी संख्या त्या संख्येतील अंकांच्या बेरजेच्या चौपटीपेक्षा 3 ने मोठी आहे. जर त्या संख्येमध्ये 18 मिळवले तर येणारी बेरीज ही मूळ संख्येतील अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या मिळते. तर ती संख्या काढा म्हणले. म्हणजेच बघा एक 2 अंकी संख्या आपल्याला काढायची आहे. ठीक आहे. तर आपण सुरुवातीला काय करूया तर 2 अंकी संख्येमध्ये एक एकक स्थानचा अंक असतो आणि एक दशक स्थानचा अंक असतो. म्हणून समजा एकक स्थानचा अंक आपण x घेतला तर दशक स्थानचा अंक काय होतो आपण y घेऊया. ठीक आहे. आता ती संख्या आपण काढूया बघा 2 अंकी संख्या बरोबर म्हणून 2 अंकी संख्या काय तयार होईल हे बघा दशक स्थानचा अंक आधी आपण लिहिणार त्याची किंमत 10y असते कारण तो 10च्या पटीत असतो आणि एकक स्थानचा अंक x लिहिणार. ठीक आहे. जसे की समजा संख्या 23 आहे तर त्या ठिकाणी दशक स्थानचा अंक 2 असतो ना तर बघा हे संख्या आहे समजा 23 तर याची किंमत असते 20 आणि याची किंमत असते 3. तसंच लिहिलं इथे मी हे 10y आणि हे अधिक x लिहिलं. ठीक आहे. आता आपण अटीनुसार समीकरण तयार करत जाऊयात. बघा पहिल्या अटीनुसार आता समीकरण काय तयार होत आहे ते लिहूया. पहिल्या अटीनुसार समीकरण आता पहिली अट काय आहे एक 2 अंकी संख्या म्हणजे ही संख्या कोणती 10y अधिक x बरोबर त्या संख्येतील अंकांच्या बेरजेच्या म्हणजे आता त्या संख्येतील अंकांची बेरीज काय असेल y आणि x म्हणजेच काय आहे y अधिक x याच्या चौपटीपेक्षा म्हणजे त्याला मी 4 ने गुणाकार केला तर ते चौपट झाली 3 ने मोठी आहे म्हणजे हे झालं समीकरण. आता इथं सोडूयात आपण हे कसं होणार 10y अधिक x बरोबर या 4 ने या y ला गुणाकार करा 4y मग परत 4 ने x ला केलं 4x अधिक 3. आता हे 4y आणि हे 4x मी डावीकडे घेऊन आलं तर काय होतं हे 10y अधिक x वजा 4y वजा 4x बरोबर 3. आता हे x मधून इथले 4x गेले काय होतात ऋण 3x आणि 10y मधून 4y गेले तर हे अधिक 6y बरोबर 3. आता या ठिकाणी जर मी 3 न भाग घातलं सर्व पदाला तर काय होईल बघा 3x भागिले 3 इथं असेल 6 भागिले 3y आणि इथं असेल 3/3.
इथं 3 3 कॅन्सल झालं, 3 1 3, 3 2 6 आणि हे पण कट झालं. तर इथं येते ऋण x अधिक 2y बरोबर हे आहे 1 आणि हे भेटलं समीकरण आपल्याला 1 नंबरचं. आता आपण काय करूयात, दुसऱ्या अटीनुसार समीकरण काय तयार होतं ते पाहूयात. दुसऱ्या अटीनुसार समीकरण, दुसरी अट काय, जर त्या संख्येमध्ये 18 मिळवले आहे ना, आता ती संख्या कोणती आहे 10y अधिक x. आता हे लिहिलं मी 10y अधिक x, त्याच्यात मिळवले किती 18. ठीक आहे, तर येणारी बेरीज कशी आहे, मग मूळ संख्येतील अंकांची अदलाबदल करून, म्हणजे ही मूळ संख्या आहे 2 अंकी, त्यांच्या अंकांची अदलाबदल करायची, म्हणजे हे होतंय 10x अधिक y. तर हे 10x अधिक y, ठीक आहे, करून येणारी संख्या मिळते. म्हणजे एवढंच त्यांनी सांगितलंय दुसऱ्या अटीमध्ये. आता काय करूयात, हे 10x आणि y ला आपण डावीकडे घेऊन येऊयात, जे की ऋण होतात, आणि हे 18ला उजवीकडे घेऊन जाऊ, तो पण ऋण होतं. बघा 10y अधिक x एवढं लिहिलं, यानंतर या गोष्टी इकडं आल्या, ऋण 10x वजा y, आणि हे काय होईल 18 उजवीकडे गेल्यास ऋण 18 होईल. ठीक आहे, आता बघा आपण काय करूयात, हे x आणि हे ऋण 10x काय होतं ऋण x, हे 10y मधून y गेले काय होतात अधिक 9y बरोबर ऋण 18. आता प्रत्येक पदाला जर आपण 9 न भाग घातला तर हे 9y भागिले 9 बरोबर ऋण 18 भागिले 9. हे 9 9 कट होतं, 9 1 9, 9 2 18 होतं. ठीक आहे, आता इथं असेल ऋण x अधिक y बरोबर ऋण 2 आणि हे असेल समीकरण 2. आता समीकरण 1 आणि समीकरण 2 जर आपण पाहिलं तर xचे सहगुणक कसे आहेत, समान आहेत, है ना. तर आपण इथं काय करूयात, वजाबाकी करूयात. समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करूयात. ठीक आहे, इथं लिहिलं आपण समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करून. ठीक आहे, आता समीकरण 1 आधी लिहून घ्या, जशाला तसं काय आहे, ऋण x अधिक 2y बरोबर 1. इथं लिहिलं मी ऋण x अधिक 2y बरोबर 1. त्यानंतर समीकरण 2 लिहून घ्या, इथंच आहे ऋण x अधिक y बरोबर ऋण 2. आता वजाबाकी करायचे म्हणून चिन्ह काय होतात, बदलून जातात, म्हणून हे ऋण x अधिक x काय होतं 0 होतं. ठीक आहे, हे 2y मधून y गेले काय होतात y उरतात, आणि 1 अधिक 2 काय होते 3, म्हणून y ची किंमत किती आली 3 आली. ठीक आहे, आता ही किंमत आपण काय करणार, तर आता x ची किंमत काढायची, तर एक तर समीकरण 1 मध्ये ठेवा किंवा समीकरण 2 मध्ये ठेवा. तर आपण काय करू, ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवूया. ठीक आहे, y बरोबर 3 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवून, आता समीकरण 2 लिहून घ्या, ऋण x अधिक y बरोबर ऋण 2. हे समीकरण मी इथलं लिहून घेतलं. आता y ची किंमत किती आहे 3 आहे, म्हणून आपण काय करणार, ऋण x अधिक 3 बरोबर ऋण 2. हे काय होईल, ऋण x बरोबर ऋण 2 ऋण 3 होईल. ठीक आहे, या ठिकाणी लिहितो मी उरलेलं बघा. तर या ठिकाणी ऋण x ची किंमत काय येते, ऋण 5 येते. बघा हे असेल ऋण x बरोबर ऋण 5, म्हणून x ची किंमत किती झाली 5 झाली. ठीक आहे, आता बघा एकक स्थानचा अंक काय, एकक स्थानचा अंक x आहे. ठीक आहे, आणि दशक स्थानचा अंक y आहे, म्हणून ती संख्या काय असेल बघा, आधी दशक स्थानचा अंक लिहिणार 3 आणि नंतर एकक स्थानचा अंक लिहिणार 5, म्हणून ती संख्या आहे 35. या ठिकाणी पहा 6वा प्रश्न आहे, 8 पुस्तके व 5 पेन यांची एकूण किंमत 420 रुपये आहे आणि 5 पुस्तके व 8 पेन यांची एकूण किंमत 321 रुपये आहे. तर एक पुस्तक व 2 पेन यांची किंमत काढा असं सांगितलंय. म्हणजे सांगितलंय बघा काय, तर 8 पुस्तके व 5 पेन यांची किंमत दिली, त्यानंतर 5 पुस्तके व 8 पेन यांची किंमत दिली. विचारलं काय, तर एक पुस्तक व 2 पेन यांची किंमत काढा म्हणून सांगितलं. जर आपल्याला एका पुस्तकाची किंमत काढता आली आणि एका पेनाची जर किंमत काढता आली तर आपल्याला जेवढं विचारलंय आपण त्या किमती काढू शकतो. तर आपण काय करूयात, या ठिकाणी बघा पहिल्यांदा पुस्तक आहे आणि नंतर पेन आहे, म्हणून आपण काय करूयात, एका पुस्तकाची किंमत 1 रुपये आहे असं गृहीत धरूयात. तर एका पेनाची किंमत काय होईल, तर आपण y रुपये आहे असं गृहीत धरू. बघा या ठिकाणी मी काय लिहितो, समजा एका
पुस्तकाची किंमत, एका पुस्तकाची किंमत बरोबर, हे किंमत बरोबर x रुपये आहे असं आपण गृहीत धरूयात. आणि या ठिकाणी लिहिणार एका पेनाची किंमत, एका पेनाची किंमत बरोबर हे असेल y रुपये. ठीक आहे. आता बघा पहिली अट काय आहे, तर 8 पुस्तके व 5 पेन यांची एकूण किंमत. आता मला सांगा एका पुस्तकाची किंमत x रुपये आहे, तर 8 पुस्तकाची किंमत किती होते, 8x रुपये. आणि एका पेनाची किंमत किती, y रुपये आहे, तर 5 पेनांची किंमत होणार 5y रुपये. तर आपण पहिल्या अटीनुसार समीकरण लिहूयात. या ठिकाणी लिहिणार पहिल्या अटीनुसार समीकरण, समीकरण. हे पहा पहिली अट काय, 8 पुस्तके म्हणजेच काय, त्याची किंमत 8x आणि 5 पेन, एकाची किंमत y तर 5 पेनांची किंमत 5y. यांची एकूण किंमत किती दिली आहे बघा, 420 रुपये दिले आहे. आणि हे आपण काय करूयात, समीकरण 1 लिहून घेऊयात. त्यानंतर पुढची बघा दुसरी अट काय आहे, या ठिकाणी आपण लिहू दुसऱ्या अटीनुसार. आता दुसरी अट त्यांनी पुढे दिलेली आहे की 5 पुस्तके, या ठिकाणी आता एका पुस्तकाची किंमत x, 5 पुस्तकाची किंमत 5x. तर मी इथं लिहिलं 5x अधिक 8 पेन म्हणजे त्यांची किंमत किती झाली, 8y. तर या ठिकाणी लिहिलं आपण 8y बरोबर यांची एकूण किंमत किती आहे, 321 रुपये. तर या ठिकाणी आपण लिहिलं 321 रुपये. ठीक आहे. आता हे बघा हे आपल्याला 2 एक सामायिक समीकरणं भेटलेली आहेत x आणि y या चलपदाच्या रूपात. तर आपण काय करूयात, हे 2 समीकरणं सोडवूयात जेणेकरून आपल्याला x ची आणि y ची किंमत भेटून जाईल. आता या ठिकाणी बघा इथं 8x आहे, इथं 5y आहे. या ठिकाणी 5x आणि 8y आहेत. म्हणजे सहगुणक कसे आहेत, या ठिकाणी जो सहगुणक आहे x चा तो दुसऱ्या समीकरणात y चा सहगुणक आहे. आणि या ठिकाणी जो y चा सहगुणक आहे तो दुसऱ्या समीकरणात x चा सहगुणक आहे. या ठिकाणी आपण काय करायचं मग, अशा वेळेस हे जे 2 समीकरणं आहेत ना, एकदा या 2 समीकरणांची बेरीज करायची आणि एकदा या 2 समीकरणांची वजाबाकी करायची. ठीक आहे. आता बघा बेरीज केल्यास आपल्याला काय भेटेल आपण पाहूयात. तर या ठिकाणी आपण लिहिणार समीकरण 1 व समीकरण 2 ची बेरीज करून, या ठिकाणी समीकरण 2 ची बेरीज करून. आता आपण बेरीज करूयात बघा. समीकरण 1 आहे 8x अधिक 5y बरोबर 420. समीकरण दुसरं आहे 5x अधिक 8y बरोबर 321. आता बेरीज करतोय म्हणजे कोणतंही चिन्ह बदलायची गरज नाही. बघा 8 आणि 5 ची बेरीज येते 13x अधिक 5 आणि 8 ची बेरीज आली 13y बरोबर या ठिकाणी येतं 1, हे 4 आणि हे 7, 741. ठीक आहे. आता इथं पहा सहगुणक समान आलेत म्हणून आपण काय करणार, 13 न प्रत्येक पदाला भाग घालणार. तर या ठिकाणी बघा काय येईल, 13x भागिले 13 अधिक 13y भागिले 13 बरोबर 741 भागिले 13. हे 13 1 13, हे पण 13 1 13 होऊन जाईल. आता 13 न इथं भाग घालूयात आपण. 13 1 13, 13 5 65. ठीक आहे. 9 उरले, हे इथलं 1 91 झाले, 13 91. म्हणून या ठिकाणी बघा काय भेटतं आपल्याला, x अधिक y बरोबर 57. आता याला मी दिलं समीकरण 3 असं नाव दिलं. ठीक आहे. आता मी पुढे काय करणार बघा या ठिकाणी, तर आता आपण समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करूयात. या ठिकाणी लिहिलं मी समीकरण 1 वजा समीकरण 2 किंवा समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करून आधी समीकरण लिहून घेऊ. पहिलं 8x अधिक 5y बरोबर 421 आणि समीकरण दुसरं आहे 5x अधिक 8y बरोबर 321. या ठिकाणी 420 आहे. ठीक आहे. तर बघा आता आपण समीकरण 2 लिहून घेतले, कोणते, पहिलं आणि दुसरं. वजाबाकी करा म्हणले, तर आता वजाबाकी करताना काय होईल, या ठिकाणी प्रत्येक पदाचं चिन्ह आपण काय करणार, बदलणार. म्हणजे जे धन आहे ते ऋण होईल, प्लसचं मायनस करतोय आपण. ठीक आहे. आता वजाबाकी करूया. 8 मधून 5 गेले, काय होईल, 3 उरतील है ना, म्हणून हे 3x. आता या ठिकाणी बघा 5y आणि वजा 8y आहे, तर या ठिकाणी काय येणार, वजा 3y बरोबर 420 मधून 321 गेले, काय येतं, हे 99 येतं.
आता या ठिकाणी मी बघा काय करतो, प्रत्येक पदाला 3 ने भाग घालणार आपण. 3y भागिले 3 बरोबर 99 भागिले 3. हे 3 3 कट होऊन जाईल. हे 3 1 3, 3 3 9 आणि 3 3 9. म्हणून इथे येणार x वजा y बरोबर 33. ठीक आहे. आता हे जे समीकरण आहेत या समीकरणाला समजा मी नाव दिलं 4 नंबरचं समीकरण आहे ना. आता समीकरण आपण बघा या ठिकाणी तिसरं आणि चौथं. आता जर यांची बेरीज केली तर y या चलपदाचा लोप होतो. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण लिहू समीकरण 3 व समीकरण 4 ची बेरीज करून आता समीकरण 3 लिहूयात आपण आधी. x अधिक y बरोबर 57 आहे. हे बघा हे समीकरण मी लिहून घेतलं आधी. x अधिक y बरोबर 57. दुसरं समीकरण आहे x वजा y बरोबर 33. आता यांची बेरीज केली तर हे काय होतं, y आणि y कट होऊन जातं. ठीक आहे. म्हणजे हे काय होतं, हे x आणि x 2x बरोबर यांची बघा बेरीज किती येते, 7 आणि 3 किती, 10 ला 0, 1 उरला, 5 आणि 4 9, 90 झालं. तर x बरोबर हे गुणाकारातलं 2 काय होतं, हे भागाकारात जातं. तर इथे येईल x ची किंमत आली 45. ठीक आहे. आता ही किंमत आपण काय करणार तर समीकरण 1 मध्ये ठेवणार, जेणेकरून आपल्याला y ची किंमत भेटून जाईल. तर आपण काय करू, x बरोबर 45 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवून. आता समीकरण 3 मध्ये जर समजा ही किंमत आपण ठेवली, समीकरण 3 आधी लिहून घेऊ, x अधिक y बरोबर 57. ठीक आहे. आता x ची किंमत किती, 45. तर इथं मी ठेवणार 45 अधिक y बरोबर 57. म्हणून y ची किंमत काय होणार, हे 57, हे अधिक 45 उजवीकडे गेल्यास काय होईल, वजाबाकीत जाईल है ना. आता बघा y बरोबर काय येईल, 57 वजा 45. आता 57 मधून जर 45 गेले तर काय येतात, हे 12 येतात. ठीक आहे. म्हणून y ची किंमत किती भेटली आपल्याला, 12. आता बघा x आणि y काय आहेत, एका पुस्तकाची किंमत x आहे, म्हणजे पुस्तकाची किंमत किती आली, 45 रुपये, आणि पेनाची किंमत किती आली बघा, 12 रुपये है ना. म्हणून आपण लिहिणार बघा, आपल्याला विचारले काय तर एक पुस्तक व 2 पेन यांची किंमत काढा. या ठिकाणी मी लिहिणार बघा, एक पुस्तक व 2 पेन यांची किंमत बरोबर. आता बघा एका पुस्तकाची पेन किती, एका पुस्तकाची किंमत किती आहे, x आहे. तर या ठिकाणी लिहिलं आपण एका पुस्तकाची किंमत बरोबर x अधिक, त्यानंतर काय विचारले आपल्याला, 2 पेन यांची किंमत. आता 2 पेन, एका पेनाची किंमत आहे y, तर 2 पेनाची किंमत होते 2y. तर या ठिकाणी बघा x च्या ठिकाणी 45 अधिक 2 गुणिले y ची किंमत आहे 12. 45 अधिक हे झालं 24, म्हणजे हे 5 आणि 4 9, 4 आणि 2 6 रुपये. म्हणजे बघा एक पुस्तक व 2 पेन यांची एकूण किंमत आलेली आहे 69 रुपये. 7वा प्रश्न दिलेला आहे, 2 व्यक्तींच्या उत्पन्नाचे गुणोत्तर 9:7 आहे व त्यांच्या खर्चाचे गुणोत्तर 4:3 आहे. प्रत्येकाची बचत 200 रुपये असेल तर प्रत्येकाचे उत्पन्न काढा. म्हणजे या ठिकाणी काय केलंय, आधी उत्पन्नाचं गुणोत्तर दिलंय 2 व्यक्तींचं है ना, आणि नंतर खर्चाचं गुणोत्तर दिलेलं आहे त्याच 2 व्यक्तींचं, आणि मग काय विचारले, प्रत्येकाची बचत पण दिली आहे 200 रुपये आहे, तर प्रत्येकाचे उत्पन्न काढा असं सांगितले. आता प्रत्येकाचे उत्पन्न काढा म्हणले म्हणून आपण काय करूयात, समजा पहिल्या व्यक्तीचे उत्पन्न किती, तर समजा 100 रुपये आपण घेऊया, तर दुसऱ्या व्यक्तीची किती घेणार आपण, y रुपये घेणार. म्हणून या ठिकाणी लिहू आपण, समजा पहिल्या व्यक्तीचे उत्पन्न, पहिल्या व्यक्तीचे उत्पन्न बरोबर x रुपये. तर आता दुसऱ्या व्यक्तीचे उत्पन्न काय होऊन जाईल, तर y रुपये होईल. तर इथे लिहिणार दुसऱ्या व्यक्तीचे उत्पन्न बरोबर y रुपये. आता बघा या ठिकाणी पहिली व्यक्ती आणि दुसऱ्या व्यक्तीचं उत्पन्न आपण काढलं. आता पहिल्या अटीनुसार बघा काय तयार होते, 2 व्यक्तींच्या उत्पन्नाचे गुणोत्तर दिले, किती दिले, 9:7 दिले. ठीक आहे. आता 2 व्यक्तींच्या उत्पन्नाचे गुणोत्तर म्हणजे पहिल्या व्यक्तीचं उत्पन्न
उत्पन्न भागिले दुसऱ्या व्यक्तीचं उत्पन्न बरोबर किती आहे 9/7 म्हणजे 9/7. याच्यावरून आपण एक्सची किंमत काढू शकतो. बघा कसं करायचं, हे जे वाय आहे ना ते छेदामध्ये आहे म्हणजे भागाकारात, उजवीकडे गेल्यास काय होईल गुणाकारात होईल, म्हणून या ठिकाणी मी लिहिलं हे वाय. ठीक आहे, म्हणजेच हे काय झालं एक्स बरोबर 9y/7. ठीक आहे, समजा ह्याला मी दिलं समीकरण 1 दिलं. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा काय विचारले, त्यांच्या खर्चाचे गुणोत्तर विचारले. ठीक आहे, आता बघा आपण बचत आणि खर्च आणि उत्पन्न यांचा संबंध असणारं एक समीकरण इथं लिहूयात. बघा आता समजा एखाद्या व्यक्तीचं जे उत्पन्न असतं है ना, त्याच्यातून त्याने जे काही खर्च केली है ना, तर उरलेली रक्कम काय असते, हे असते बचत असते. ठीक आहे ना. हां, आता बघा तर आता खर्च कसं होईल, समजा या खर्चाला मी उजवीकडे घेऊन गेलो आणि या बचतीला मी डावीकडे घेऊन आलो, म्हणजेच काय उत्पन्न वजा हे जे बेरजेत आहे इकडं आल्यास काय झालं वजा बाकीत, म्हणजे हे झालं बचत बरोबर हे काय झालं खर्च. ठीक आहे, तर हे समीकरण आहे खर्चचं है ना. आता पहिल्या व्यक्तीचा आपण खर्च काढूया. ठीक आहे, म्हणून पहिल्या व्यक्तीचा खर्च काढूया. ठीक आहे, आता पहिल्या व्यक्तीचं उत्पन्न किती आहे बघा x रुपये है ना x, आणि त्याची बचत किती आहे, प्रत्येकाची बचत 200 रुपये आहे, म्हणजे पहिल्या व्यक्तीची पण बचत किती झाली 200 रुपये. तसंच आपण इथं काय करणार दुसऱ्या व्यक्तीचा खर्च काढणार है ना, बरोबर काय असेल हे y-200 असेल. ठीक आहे, म्हणजे एवढा त्यांनी खर्च केलेला आहे. आता त्यांचं गुणोत्तर दिलं बघा, खर्चाचे गुणोत्तर किती आहे 4/3 आहे, तर या ठिकाणी आपण लिहिणार खर्चाचे गुणोत्तर बरोबर 4/3. म्हणून बघा आता पहिल्या व्यक्तीचं खर्च किती x-200, इथं लिहिणार मी x-200 आणि इथं लिहिणार y-200 बरोबर हे असेल 4/3. ठीक आहे, आता आपण काय करणार या ठिकाणी तिरकस गुणाकार करणार है ना, या 3 या इकडच्या अंशाला गुणाकार करणार आणि इथल्या 4 या अंशाने इथल्या छेदाला गुणाकार करणार, म्हणून हे येणार 3 x-200 बरोबर 4 y-200. हे 3 मग प्रत्येक पदाला गुणाकार करा, 3 गुणिले x वजा 3 गुणिले 200, इथे येणार 4 गुणिले y 4 गुणिले 200, तर इथं बघा 3x वजा 600 बरोबर 4y हे किती झालं 800 झालं है ना. आता इथं बघा काय होईल, हे जे 4y आहे ना याला मी डावीकडे घेऊन येतो, म्हणजे हा धन आहे, इकडं आल्यास काय होतं ऋण होतं. बघा हे 3x वजा 4y. ठीक आहे, आता हे वजा 800 उरलं इथं, आणि हे जे ऋण 600 आहे ना याला उजवीकडे घेऊन जाऊ, म्हणजे तो काय होईल अधिक 600 होऊन जाईल, हे झालं अधिक 600. आता इथं बघा 3x वजा 4y जशाला तसं राहील. आता हे ऋण 800 आणि 600. ठीक आहे, तर हे काय येऊन जाईल वजा 200 होऊन जाईल है ना. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं समीकरण 1 वर एक्सची किंमत आहे बघा किती 9y/7 है ना, तर इथं मी काय करणार एक्सच्या ठिकाणी 3 गुणिले मी काय करतो 9y/7 लिहितो. ठीक आहे, 9y/7 वजा 4y बरोबर ऋण 200. आता इथं आपण कारण लिहूया समीकरण 1 वरून. ठीक आहे, समीकरण 1 वरून हे घेतलंय है ना, म्हणजे तुम्हाला नंतर कधीही लक्षात येईल की हे समीकरण 1 होतं, याच्यावरून आपण 9y/7 ही किंमत घेतली आहे. ओके, तर आता या ठिकाणी बघा काय होईल, प्रत्येक पदाला मी 7 गुणाकार करतो. ठीक आहे, तर हे येऊन जाईल 7 गुणिले 3 गुणिले हे 9y/7 वजा 7 गुणिले 4y बरोबर ऋण 200 गुणिले 7. आता हे अंश आणि छेदामधलं 7 कट होऊन जातं, हे येणार 9×3 = 27y बरोबर हे 28y, हे काय येईल इथं 7 दुनी 14. ठीक आहे, आता 27y मधून 28y गेले तर काय येतं हे ऋण y बरोबर ऋण 1400, हे ऋण कट होऊन जातं, मग हे काय येणार y ची किंमत आली 1400 है ना. आता ही y बरोबर 1400 ही किंमत काय करणार आपण x बरोबर 9y/7 हे जे समीकरण आहे ना त्या ठिकाणी ठेवणार. तर या ठिकाणी आपण लिहूयात
y बरोबर 1400 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून, समीकरण 1 मध्ये ठेवून, ठीक आहे. आता समीकरण 1 काय आहे बघा, या ठिकाणी x बरोबर 9y भागिले 7, या ठिकाणी लिहिणार आपण x बरोबर 9y भागिले 7, म्हणून x ची किंमत येते 9 गुणिले 1400 भागिले 7. आता 7 काय होईल, 1400 ला भाग जाईल, 7 दुनी 14, x बरोबर 9 गुणिले 200, म्हणून x ची किंमत काय आली 1800, ठीक आहे. आता x आणि y काय आहेत, तर x आहे पहिल्या व्यक्तीचे उत्पन्न आणि y आहे दुसऱ्या व्यक्तीचे उत्पन्न, म्हणून आपण लिहिणार त्या दोन व्यक्तींचे उत्पन्न. बघा, त्या दोन व्यक्तींचे उत्पन्न बरोबर 1800 रुपये, 1400 रुपये. 8वं उदाहरण दिलेलं आहे. एका आयताची लांबी 5 एककाने कमी केली व रुंदी 3 एककाने वाढवली तर त्याचे क्षेत्रफळ 9 चौरस एककाने कमी होते. जर लांबी 3 एककाने कमी केली व रुंदी 2 एककाने वाढवली तर त्याचे क्षेत्रफळ 67 चौरस एककाने वाढते. तर आयताची लांबी व रुंदी काढा असं म्हणलंय. म्हणजे बघा, या ठिकाणी आपल्याला आयताची लांबी आणि रुंदी काढा म्हणले. समजा हा आयत आहे, ठीक आहे. समजा याची लांबी आहे x आणि रुंदी काय y आहे, आणि आपल्याला x आणि yच काढायचं आहे. आता परत त्यांनी क्षेत्रफळ पण दिले. बघा, क्षेत्रफळाचं सूत्र काय असते, तर लांबी गुणिले रुंदी. तर या ठिकाणी बघा मी लिहिलं, समजा आयताची लांबी बरोबर x, आयताची रुंदी बरोबर y, तर क्षेत्रफळ काय होईल, लांबी गुणिले रुंदी म्हणजेच काय x गुणिले y. आता पहिली अट बघा काय आहे, एका आयताची लांबी 5 एककाने कमी केली, म्हणजेच काय केलं, समजा आपण x आहे त्याच्यातून 5 कमी केलं, ठीक आहे. नंतर काय म्हणले, रुंदी 3 एककानं वाढवली, म्हणजेच काय, रुंदी आहे y, त्याच्यात 3 एकक वाढवले तर हे. तर त्यांचं क्षेत्रफळ बघा, आता क्षेत्रफळ म्हणून मी काय केले, लांबी गुणिले रुंदी केले. तर त्यांचं क्षेत्रफळ काय होते, मग 9 चौरस एककानं कमी होते. म्हणजे अधिक क्षेत्रफळ किती होतं, xy, त्याच्यातून किती कमी झालं, 9 हे कमी झालं. तर हे आपल्याला समीकरण भेटलं पहिल्या अटीनुसार. हे आता आपण सोडवूयात. कसं करणार, आता हे बघा द्विपदी आणि हे द्विपदी आहे ना. तर या ठिकाणी हा जो आहे ना द्विपदी, त्याच्यातल्या पहिल्या पदाने दुसऱ्या द्विपदीला गुणाकार करा, म्हणजे अशा प्रकारे है ना. मग हे जे ऋण 5 आहे त्याने पण परत दुसऱ्या द्विपदीला गुणाकार केला. इथं येणार xy वजा 9. आता हे x न गुणाकार करणार आपण, x गुणिले y अधिक x गुणिले 3. मग हे ऋण 5 न गुणाकार करणार, वजा 5 गुणिले 3 बरोबर हे xy वजा 9. उजवीकडचं जशाला तसं खाली लिहिलं. आता इथं काय येईल, हे x गुणिले y म्हणजे xy आणि हे x गुणिले 3 म्हणजे 3x. इथं वजा 5y वजा 15 बरोबर xy वजा 9 झालं. आता या ठिकाणी आपण काय करणार बघा, हे जे xy आहे ना त्याला मी डावीकडे घेऊन येतो. हा धन आहे, इकडे आल्यास काय होईल, ऋण होईल, आणि हे ऋण 15 उजवीकडे गेल्यास काय होईल, धन होईल. तर बघा हे लिहिलं xy अधिक 3x वजा 5y, इकडचं आणलं वजा xy बरोबर वजा 9, आणि हे काय होऊन जाईल, अधिक 15 होऊन जाईल है ना. हे ऋण 15 अधिक झालं, हे xy इथं ऋण xy झालं. आता हे xy आणि हे ऋण xy काय होते बघा, हे कट होऊन जातं, ठीक आहे. मग उरलं काय, 3x वजा 5y बरोबर 15 मधून 9 गेले 6 उरले. तर हे काय झालं, समीकरण 1 भेटलं आपल्याला, ठीक आहे. हे फक्त पहिल्या अटीनुसार, गणित इथून इथपर्यंत होतं पहिली अट. आता दुसरी अट बघा काय दिलेलं असेल, या ठिकाणी आपण परत लिहिणार दुसऱ्या अटीनुसार समीकरण, हे अटीनुसार समीकरण. आता नवीन समीकरण काय भेटेल बघा आपल्याला, तर लांबी काय केलेली आहे बघा, 3 एककाने कमी केली, म्हणजे लांबी x आहे त्याच्यातून आपण 3 एकक कमी केले, आणि रुंदीला काय केलेलं आहे, 2 एककाने वाढवलेली आहे, रुंदी 2 एककानं वाढवली. तर क्षेत्रफळ काय झालं, मग 67 चौरस एककाने वाढते मन, ठीक आहे. म्हणजे हे आधीचं जे होतं ना क्षेत्रफळ, त्याच्यात आपण काय करणार, 67ची वाढ करणार है ना. आता इथं पण काय आहे, द्विपदी आणि द्विपदी यांचा गुणाकार आहे. तर काय करणार आपण,
तर हे जे एक्स आहे ना त्याने आधी हे पूर्ण कंसाचं गुणाकार करणार आणि हे ऋण 3 पण हे पूर्ण कंसाला गुणाकार करणार. हे एक्स वाय अधिक हे झालं 67. परत या एक्सनं प्रत्येक पदाला गुणाकार करत राहणार. हे एक्स गुणिले वाय अधिक एक्स गुणिले 2 वजा 3 गुणिले वाय वजा 3 गुणिले 2 बरोबर एक्स वाय अधिक 67. हे येईल एक्स वाय अधिक 2x वजा 3y वजा 6 बरोबर एक्स वाय अधिक हे झालं 67. ठीक आहे. आता बघा काय करणार आपण या ठिकाणी इथलं एक्स वाय आहे आणि हे जे एक्स वाय आहे ना तर या एक्स वायला मी इकडे घेऊन येतो म्हणजे डावीकडे घेऊन येतो तर ते ऋण होतं आणि हे ऋण 6 मी उजवीकडे घेऊन जातो म्हणजे ते काय होतं धन होतं. बघा आता हे एक्स वाय अधिक 2x वजा 3y हे 3 पद इथले लिहिले. मग इथला पद आणला या ठिकाणी ऋण लिहिला बरोबर हे 67 इथलं आहे आणि हे ऋण 6 या ठिकाणी गेलं तर काय झालं हे धन 6 झालं म्हणजे +6 झालं. आता बघा हे एक्स वाय आणि हे एक्स वाय काय होतं कट होऊन जातं. इथं काय होतं मग 2x वजा 3y बरोबर 67 आणि 6 काय होतं हे 73. तर हे झालं समीकरण 2 झालं. ठीक आहे. आता बघा समीकरण 1 आणि 2 वरून काय दिसतं तर समीकरण 1 आहे 3x वजा 5y इथं आहे 2 मध्ये 2x वजा 3y म्हणजे सहगुणक वेगवेगळे आहेत सहगुणक समान करूयात. कसं करणार तर या ठिकाणी समीकरण 1 ला 2 ने गुणाकार करू समीकरण 2 ला 3 ने गुणाकार करू जेणेकरून x चे सहगुणक समान होतील. या ठिकाणी लिहिणार आपण समीकरण 1 ला 2 ने गुणाकार करायचा आहे आपल्याला. तर 2 ने गुणाकार करून ठीक आहे. आता 2 गुणिले कंसामध्ये लिहूयात समीकरण 1 काय आहे 3x वजा 5y बरोबर 6. तर या ठिकाणी लिहिलं मी 3x वजा 5y बरोबर 6. 2 न गुणाकार केल्यास काय होईल 2 गुणिले 3x वजा 2 गुणिले 5y बरोबर 2 गुणिले 6. तर इथे येते 6x वजा 10y बरोबर 12. ठीक आहे. हे झालं समीकरण 3 झालं. आता समीकरण 4 काय होईल बघा तर ज्यावेळेस आपण समीकरण 2 ला 3 ने गुणाकार करू त्यावेळेस समीकरण 4 भेटेल. या ठिकाणी लिहिणार आपण समीकरण 2 ला 3 ने गुणाकार करून आता बघा समीकरण जे आहे 2 आपण काय करूयात कंसात लिहूयात. कोणतं आहे 2x वजा 3y बरोबर 73. ठीक आहे. आता मी काय करतो गुणाकार करतो हे 3 न ह्या 2x ला गुणाकार केला काय येतं हे 3 गुणिले 2x वजा 3 गुणिले 3y बरोबर 3 गुणिले 73. या ठिकाणी येणार हे 6x वजा 9y बरोबर किती येणार 3 त्रिक 9 आणि हे 7 त्रिक 21 म्हणजे हे किती झालं 219 झालं. ठीक आहे. तर हे झालं समीकरण आपलं 4. आता समीकरण बघा 3 आणि 4 वरून काय दिसतं तर हे एक्सचे सहगुणक समान आहेत है ना. इथं 6x आहे आणि इथं पण 6x आहे. तर आपण काय करूयात समीकरण 4 मधून समीकरण 3 वजा करूया. ठीक आहे. या ठिकाणी मी लिहितो समीकरण 4 वजा समीकरण हे 3 लिहिलं. ठीक आहे. समीकरण 4 आहे 6x वजा 9y बरोबर 219. या ठिकाणी लिहितो 6x वजा 9y बरोबर 219 आणि समीकरण 3 काय आहे तर इथं आहे 6x वजा 10y बरोबर 12. इथं लिहिलं 6x वजा 10y बरोबर 12. ठीक आहे. आता आपण काय करणार बघा वजाबाकी करतोय म्हणून प्रत्येक पदाचं चिन्ह बदलणार. इथं ऋण होणार इथं धन आणि इथं ऋण. हे 6x कट झाले. आता हे काय होईल बघा 10y वजा 9y किती होतं फक्त y होतं बरोबर 219 मधून किती गेले 12 गेले बघा 9 मधून 2 गेले 7 0 2 म्हणून y ची किंमत किती आली 207 आली. ठीक आहे. आता ही किंमत आपण काय करणार तर समीकरण 1 मध्ये किंवा समीकरण 2 मध्ये ठेवणार तर आपल्याला x ची किंमत भेटेल. तर आपण काय करू y बरोबर 207 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवून ठीक आहे. समीकरण 2 लिहून घ्या कोणतं आहे 2x वजा 3y बरोबर 73. या ठिकाणी लिहिलं आपण 2x वजा 3y बरोबर 73. हे लिहिलं 2x वजा
3 गुणिले 207 बरोबर 73. 2x वजा गुणाकार करा 21 आणि हे 6 बरोबर 73. 2x बरोबर 73 अधिक 621. तर या ठिकाणी बघा काय येईल, 4 हे 9 आणि हे 6, हे झालं 2x. हे 2 गुणाकार आहे, उजवीकडे गेल्यास भागाकारात जाईल. तर बघा इथं काय 3 हे 4 आणि हे 7, म्हणून x ची किंमत काय आली 347. आता बघा आपल्याला x आणि y च्या किमती भेटल्या. आता आपण पाहूयात x आणि y काय होतं. तर x होतं आयताची लांबी आणि हे होती आयताची रुंदी. म्हणून आपण इथं लिहिणार आयताची लांबी बरोबर किती आली, x आलेली आहे म्हणजे 347 एकक. आणि इथं लिहिणार आयताची रुंदी बरोबर y बरोबर किती आहे 207 एकक. ठीक आहे. ठिकाणी बघा प्रश्न आहे, एका रस्त्यावरील ए व बी या ठिकाणामधील अंतर 70 किलोमीटर आहे. म्हणजे बघा ए आणि बी हा एक रस्ता आहे, त्याच्यातील अंतर किती आहे 70 किलोमीटर आहे. एक कार ए या ठिकाणाहून व दुसरी कार बी या ठिकाणाहून निघते. ठीक आहे. आता जर या दोघींचा वेग बघा पुढे काय दिलेला आहे, जर त्या एकाच दिशेने निघाल्या तर एकमेकींना 7 तासात भेटतात. म्हणजे ही कार जर असं वरच्या दिशेने निघाली, बी या ठिकाणाहून दुसरी कार वरच्या दिशेने निघाली, तर समजा या ठिकाणी कुठंतरी हे एक ठिकाण आहे, तर इथून इथंपर्यंत हे किती वेळात पोहोचतात, मग 7 तासात पोहोचतात, म्हणजे भेटतात. बरं, हां. तर पुढे काय सांगितलंय, व विरुद्ध दिशेने निघाल्या, म्हणजे समजा ही कार खालच्या दिशेने निघाली, हे वरच्या दिशेने निघाली, तर कुठंतरी भेटतात एका ठिकाणी, समजा या ठिकाणी भेटतात असं लिहूयात आपण, है ना. आणि हे किती तासात, तर 1 तासामध्ये यांची भेट होते असं आपल्याला सांगितलंय. तर त्यांचे वेग काढा असं सांगितलंय. आता दोन्ही कार वेगवेगळ्या वेगानं जात आहेत, म्हणून आपण काय करूयात, समजा ए या कारचा वेग x किलोमीटर प्रति तास आहे आणि बी या कारचा वेग y किलोमीटर प्रति तास आहे असं गृहीत धरूया. तर या ठिकाणी लिहिणार आपण, समजा ए या कारचा वेग, ए कारचा वेग बरोबर x किलोमीटर प्रति तास. बी कारचा वेग, आता या ठिकाणी काय घेणार आपण, y किलोमीटर प्रति तास घेतलं. ठीक आहे. आता आपल्याकडे एक सूत्र आहे बघा, कशाचं सूत्र आहे, तर वेगाचं सूत्र आहे. विज्ञानमध्ये शिकलेलं तुम्ही 9वीला असताना, अंतर भागिले वेळ. ठीक आहे. म्हणून अंतर काय होते बघा, अंतर बरोबर हे जे वेळ आहे ना, हे इकडे गेल्यास गुणाकारात जाते, म्हणून हे येते वेग गुणिले वेळ. ठीक आहे. आता त्यांची भेट झाली आहे किती वेळात, 7 तासात, है ना. 7 तासात भेट झालेली आहे. पण 7 तासात इथं भेट झाली तर प्रत्येक कारनं वेगळं अंतर कापले. बरं बघा, ए कारनं इथून इथपर्यंत कापले 7 तासात, तर बीनं फक्त एवढंच अंतर कापले, है ना. तर आपण दोघींनी कापलेले अंतर काढूयात. या ठिकाणी लिहिणार 7 तासात ए कारने कापलेले अंतर लिहायचं, कापलेले अंतर बरोबर काय असेल, वेग गुणिले वेळ म्हणले मी, है ना. आता वेग किती आहे x आणि वेळ किती आहे 7, म्हणून इथे लिहिलं मी 7x, है ना. आणि इथंच परत लिहिणार 7 तासात बी कारने कापलेले अंतर बरोबर इथं काय येईल, मग 7y येईल, है ना. आता बघा या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं, है ना, हे तर हे किती आहे, एकूण अंतर आहे, है ना. किती आहे एकूण अंतर, तर ए या कारनं कापलेलं अंतर आहे किती, 7x. ठीक आहे. तर इथं आपण लिहिणार पहिल्या अटीनुसार समीकरण कसं तयार होतंय बघा, पहिल्या अटीनुसार समीकरण. ठीक आहे. तर हे काय आहे, 7 एकूण अंतर आहे x किती, एवढं. ठीक आहे. आता हे अंतर कसं आहे, तर हे आहे बघा 70, है ना, 70 आणि हे याची बेरीज म्हणजे हे किती, बीनं कापलेलं अंतर. आता बीनं किती अंतर कापले, तर 7y एवढं अंतर कापले. तर या ठिकाणी आपण लिहिणार 7y अधिक 70.
ठीक आहे. आता हे 7y काय होऊन जाईल, उजवीकडे जाईल, तर इथं फक्त 70 उरलं. 70 बरोबर 7x वजा 7y, म्हणून या ठिकाणी लिहिलं आपण 7x वजा 7y बरोबर 70. जर प्रत्येक पदाला आपण 7 भाग घातला तर काय येतो बघा, 7y भागिले 7 बरोबर हे 70 भागिले 7. ठीक आहे, तर इथं येणार x वजा y बरोबर 10 आलं. ठीक आहे, हे झालं समीकरण 1. कसं भेटलं आपल्याला समीकरण, तर हे जे एकूण अंतर आहे ना, तर हे एकूण अंतर कसं आहे, तर हे ए आणि बी मधलं अंतर अधिक हे बी या कारनं कापलेलं अंतर आहे ना, आणि एकूण अंतर कोण किती आहे, तर हे ए न कापलेलं अंतर आहे. तर या ठिकाणी मी लिहिलं हे 7x लिहिलं. आता दुसऱ्या अटीनुसार समीकरण काय तयार होत आहे ते आपण लिहूयात या ठिकाणी. दुसऱ्या अटीनुसार समीकरण. आता दुसरी अट काय आहे, आता हे दोन कार विरुद्ध दिशेने निघालेले आहेत है ना, किती तासामध्ये भेटलेत, मग एका तासामध्ये भेटलेले आहेत. म्हणून बघा एका तासात कापलेले अंतर किती असेल, तर ए न कापलेले अंतर किती आहे, एका तासात ए ने कापलेले अंतर बरोबर x गुणिले 1 म्हणजेच किती, फक्त x असेल. आणि एका तासात b ने कापलेले अंतर b या कारने आहे बरं ते, तर किती असेल हे 1 गुणिले y म्हणजेच y असेल है ना. म्हणजे a न किती अंतर कापले x आणि b न किती कापले y, आणि यांची भेट झाली आहे बघा. जिथं भेट झाली तर त्याच्या तिथंपर्यंत बघा यांनी पण अंतर कापले, यांना पण अंतर कापले, तर एकूण अंतर किती आहे 70. म्हणून आपण काय करणार, म्हणून x अधिक y बरोबर हे झालं 70. ठीक आहे, हे असं समीकरण दुसरं. आता समीकरण 1 आणि 2 वरून पाहिलं तर काय दिसतंय, x चे पण सहगुणक समान आहेत आणि y चे पण सहगुणक समान आहेत. तर आपण काय करूयात, बेरीज करूयात. समीकरण 1 अधिक समीकरण 2 जर केलं आपण तर इथं काय येते, x वजा y बरोबर 10, x अधिक y बरोबर 70. बेरीज केल्यास काय होतं, हे y कट होतं, 2x बरोबर 80, म्हणून x ची किंमत आली 80 भागिले या ठिकाणी काय 2, तर x बरोबर काय येतं हे 40. आता x ची किंमत 40 आली, ही किंमत काय करणार आपण समीकरण 2 मध्ये ठेवणार, म्हणून x बरोबर 40 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवून, आता समीकरण 2 लिहून घ्या आधी, x अधिक y बरोबर 70, हे x च्या ठिकाणी ठेवलं 40 अधिक y बरोबर 70. आता हे बेरजेमधलं 40 उजवीकडे गेल्यास काय होतं, वजाबाकी, म्हणून y ची किंमत किती आली बघा, y बरोबर 30. आता आपण काय गृहीत धरले, x काय आहे तर a या कारचा वेग आहे आणि y काय आहे तर b या कारचा वेग, म्हणून आपण लिहिणार, म्हणून a या कारचा वेग बरोबर x बरोबर 40 किलोमीटर प्रति तास आणि b या कारचा वेग बरोबर y बरोबर 30 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे, ही आकृती फक्त समजण्यासाठी काढली होती. पहा या ठिकाणी उदाहरण आहे 10वं. एक 2 अंकी संख्या व त्या संख्येतील अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या यांची बेरीज 99 आहे, तर ती संख्या काढा. ठीक आहे, म्हणजे इथं काय केलेलं आहे, आपल्याला एकच अट दिलेली आहे. कोणती अट आहे बघा, तर एक 2 अंकी संख्या आहे ना आणि त्याची अदलाबदल करून आलेली संख्या त्यांची बेरीज 99 आहे, म्हणून समीकरण एकच भेटणार आहे. या ठिकाणी कसं बघा, समजा ती 2 अंकी संख्या आहे ना, त्याच्या एकक स्थानचा अंक आपण घेतला x, तर दशक स्थानचा अंक काय असेल y असेल. ठीक आहे, म्हणून आता बघा एकक स्थानच्या अंकांची किंमत तेच असते x आणि दशक स्थानच्या अंकाची किंमत ही 10च्या पटीत असते. जसे की समजा 23 हा अंक असेल तर 3 ची किंमत 3च आहे, पण त्या अंकामधला जो 20 आहे ना, म्हणजे 2 जो आहे त्याची किंमत 20 आहे. बघा या ठिकाणी याची किंमत 3, तर याची किंमत किती 20, म्हणून हे 20 अधिक 3 काय असते हे 23 आहे. ठीक आहे, तसंच म्हणून मी इथं काय केलं, हे ती संख्या कोणती आहे 2 अंकी संख्या 10y अधिक x. आता बघा त्याच्या अंकांची अदलाबदल केली तर नवीन संख्या कोणती तयार होते, तर हे इथं येणार 10x अधिक y
वाय झाली आहे ना. आता अटीनुसार समीकरण काय असेल, 10y अधिक x म्हणजे पहिली दोन अंकी संख्या तिची अदलाबदल करून आलेली संख्या त्यांची बेरीज 99 आहे. म्हणून हे 11x आणि हे 10y आणि y 11y बरोबर 99. म्हणून इथं काय येईल, आता मी सगळ्या समीकरणाला 11 भाग घातलेला आहे. म्हणून 11x भागिले 11 अधिक 11y भागिले 11 बरोबर 99 भागिले 11. आता काय हे 11 कट होऊन जाईल, मग काय येतं हे 11 9 99. तर इथं काय येतं x अधिक y बरोबर 9. तर आता हे आपल्याला समीकरण भेटलेलं आहे x अधिक y बरोबर 9. त्याच्यात जर समजा किमती आपण 4 आणि 5 ठेवली तर ते 9 येतं आणि 5 आणि 4 ची बेरीज पण 9 येते. म्हणून त्या दोन अंकी संख्या कोणत्या, 45 आणि 54. तसेच बघा इथं दिलेले आहे 3 6 6 3 म्हणजे 36 आणि 63 आणि शेवटी आहे 27 आणि 72.